इथे वडापावच करायचा. मला ते सस्टेन करायचंय म्हणून माझा तो जोर असा वडापाव खायला आवडणं वेगळं आहे, खाऊ घालायला ती गोष्ट वेगळी. ह्याचं बिझनेसमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करणं ती एक वेगळी स्टोरी आहे. इकडे ना हॅम्बर्गर बन्स मिळतात, हॉटडॉग बन्स, थोडीशी अशी गोडसर चव असते. आणि सकाळी 9 ते रात्री 10-10:30 पर्यंत आम्ही नॉनस्टॉप पाव बनवत गेलो. 600 पाव त्याच्या गाडी भरले. सिटीचं हेल्थ डिपार्टमेंट ते इन्स्पेक्शन करतात. म्हटलं की नाही, दिस इज नॉट गोना पास. आमच्याकडे असं गमतीशीर गोष्टी ऐकूयात. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत किरण आणि बागेशी धोत्रे, जे इथे ऑस्टिनमध्ये चालवतात झटका वडापाव. आणि यांच्या झटका वडापावची खासियत म्हणजे यांचा पाव, जो अख्ख्या ऑस्टिनमध्ये फेमस आहे. तर आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत, त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास ऐकून घेणार आहोत, त्यांना काय काय अडचणी आल्या आणि त्या अडचणी त्यांनी कशा पार केल्या हे सगळं जाणून घेणार आहोत. तर थँक्यू सो मच वन्स अगेन किरण आणि बागेश्री. सगळ्यात पहिले आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही महाराष्ट्रातून कुठून? मी पुण्यात वाढलो आणि मग शिक्षणासाठी मुंबईला मूव्ह झालो. आणि मी मूळ मुंबईची आणि शिक्षणासाठी पुण्यात गेले, पण शिक्षण झाल्यावर परत मुंबईत आले. तुमचं मुंबई. तर आमचं दोघांचंही म्हणजे आम्ही दोघंही डिझायनर आहोत, डिझाईन बॅकग्राऊंड मधनं आहोत. आमचं शिक्षण पण डिझाईन मधनं आहे. आम्ही दोघंही पुण्याचे अभिनव कला महाविद्यालय पाषाण, तिकडनं आमचं बॅचलर्स झालेलं. मग अमेरिकेत केव्हा आले तुम्ही? अमेरिकेत आम्ही आलो 2012 साली. नाही, तर ओरिजिनली तुम्ही कुठल्या विजावर आले अमेरिकेत? मी आलो L1. सुरुवातीला एलेला मूव्ह झालो होतो. मग एलेला 1 वर्ष राहिलो. एले मधनं मग आम्ही नॉर्थला बे एरियामध्ये कॅलिफोर्नियाला गेलो. तिकडे 1-1.5 वर्ष काढलं. आणि मग 2015 साली आम्ही ऑस्टिन टेक्सासला मूव्ह झालो. जॉब शोधायला लागले. फॉर्च्युनेटली अगेन लाईक ही सेड की देवाच्या कृपेने मलाही लगेच जॉब मिळाला आणि जॉब चालू केला. तर व्हेरी नाईस. म्हणजे तुमचं एकंदरीत अमेरिकेत आल्यानंतर दोघांचे व्यवस्थित तुमचं प्रोफेशनल लाईफ प्रेटी मच क्रूज मोडमध्ये, मुलं लहानाची मोठी होत आहेत. अँड सीम्स लाईक दॅट्स लाईक युअर टिपिकल अमेरिकन ड्रीम लाईफ तुमचं चालू झालेलं होतं, जिथं म्हणजे वेस्ट कोस्ट मध्ये असताना, बे एरियामध्ये असताना. सो आता आपण थोडंसं बोलूयात ह्या अशा कोझी कम्फर्ट क्रूज मोड मधल्या आयुष्यातनं तुम्ही ते शेकअप करून काहीतरी नवीन करायचंय आणि तुम्ही ह्या वेगळ्या वाटचालीची तुम्हाला प्रेरणा कुठून आली, किंवा व्हॉट वॉज द थॉट बिहाइंड ऑल दिस ॲडव्हेंचरस जर्नी? डेफिनेटली. वेल, एक म्हणजे तू जसं म्हणालास की ते अमेरिकन ड्रीम आणि क्रूज मोड मध्ये ते बरोबर आहे, पण म्हणजे सगळं इतकं सोपं नसतं. आणि ते म्हणतात ना, इट इज नॉट सो रोझी, द पिक्चर इज नॉट सो रोझी. तर आमच्या बाबतीत पण काहीसं तसंच झालं. आम्ही US ला आलो, कॅलिफोर्नियामधनं टेक्सासला आलो, घर घेतलं. सो वी वर इन क्रूज मोड. अचानक ते म्हणतात ना की म्हणजे काहीतरी होतं आणि तुम्हाला लिटरली म्हणजे रियालिटी, ग्राउंड रियालिटीवर यावं लागतं. तसंच झालं. म्हणजे अमेरिकन इंडस्ट्रीमध्ये असं होतं की जॉब्स जातात, ले ऑफ्स होतात. तर ले ऑफ्स झाला, माझा जॉब गेला आणि वी वर लाईक आता काय करायचं. तर मग त्याच्यात आम्हाला असं त्या सिच्युएशन मध्ये असं कळालं की अमेरिकन या इकॉनॉमीमध्ये आणि अमेरिकन त्या ड्रीमचं जे आहे, इट इज नॉट की जॉब्सवरच अवलंबून राहायला पाहिजे, स्वतःचं काहीतरी करायला पाहिजे. तुम्ही इतरांवर अवलंबून जास्ती राहू शकत नाही. आणि मग नंतर आपण आपल्या नशिबाला हे करतो की कोसतो की अरे माझ्या नशिबात असं झालं तसं झालं. नाही, तुमचं नशीब तुम्हाला स्वतःला करायचं असतं. तर तेव्हापासून आमच्या डोक्यात होतं की पुढे काय, आज आत्ता असं झालंय, ठीक आहे आपण सस्टेन करू, पण 10 वर्षानंतर काय, जॉब मिळाल्यानंतर, त्या जॉबमध्ये ले ऑफ झाल्यानंतर काय. त्यामुळे मग वी स्टार्टेड थिंकिंग की स्वतःचं काहीतरी चालू करायला पाहिजे. त्या संदर्भात मग थोडं असं विचार करत करत एक एक पाऊल असं पुढे करत आम्ही विचार करत गेलो. आणि या सगळ्या विचारसरणीमध्ये असं होतं की आपल्याला इंटरेस्ट कशात आहे, आपल्याला कुठली गोष्ट चांगली जमते किंवा आपल्याला कुठली गोष्ट करायला आवडेल, ते जर का थोडंसं डोक्यात ठेवून केलं तर मग आपल्याला त्याचं सक्सेस होण्याचे जरा जास्ती चान्सेस आहेत असं आम्हाला वाटलं. तसं आम्ही मग ते करत गेलो आणि एक वाढत आता या स्टेजवर आम्ही आलो.
फार छान किरण. आपल्या प्रेक्षकांसाठी ले ऑफ्स हा अमेरिकन जीवनातला एक अविभाज्य घटक आहे. म्हणजे इथे फार कॉमन आहे मित्रांनो ले ऑफ होणं. आणि इथल्या कंपन्या आणि इव्हन एम्प्लॉईज म्हणजे त्यांना जास्त काही वाटत नाही. असे ले ऑफ म्हणजे असे सकाळी सांगणार की बाबा चला आज झालं तुझा शेवटचा दिवस आहे. म्हणजे कधी कधी तर मी असे किस्से ऐकले की ते ऑफिसमध्ये पण येऊ देत नाही भरपूर लोकांना जेव्हा ते होतं डिसाईड. म्हणजे त्यांचा असा फोन करतात आणि सांगतात की या क्षणापासून म्हणजे असं नाही की उद्या परवा नाही, यू आर नो लॉंगर विथ द कंपनी. सामान सुद्धा आम्ही तुला पाठवून देऊ तुझ्या डेस्कवरचं पूर्ण बॉक्स वगैरे करून. तुला आज सुद्धा येऊ देत नाही मित्रांनो. आणि आपल्याला आता थोडंसं इंडियामध्ये आता हळूहळू ले ऑफ्सचं प्रमाण वाढतंय. पण त्याच्या म्हणजे पॉइंट बिंग ले ऑफ्स हा फार नॉर्मल गोष्ट आहे अमेरिकेतला. पण ऍट द सेम टाइम आय थिंक किरण यू टच्ड ऑन अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट की ऍट द एंड ऑफ द डे डिपेंडन्सी 9 to 5 वरची डिपेंडन्सी आणि द अनप्रेडिक्टेबिलिटी एस्पेशली आपल्या IT इंडस्ट्री मधली. ओके, त्याच्यातनं जर तुम्हाला सुटका पाहिजे असेल तर स्वतःचं काहीतरी ज्याच्यात तुम्ही पॅशनेट असाल, ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे आणि जे तुम्ही लॉंग टर्म सस्टेन करू शकता. इनफॅक्ट मला तर असं म्हणायला आवडेल की जेव्हा काही अशा गोष्टी घडतात पहिल्यांदा तर तो शॉक बसतो. ठीक आहे, शॉक बसतो, पण यू शुड लुक ॲट इट ॲज अन ऑपॉर्च्युनिटी. तसं जर का झालं ना की तुमचं मग असं तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जर का असेल तर मग तुम्हाला डेफिनेटली तुम्ही काहीतरी करू शकता. आपण जर का असं बघत राहिलं की अरे आता काय करू, माझं कसं होणार वगैरे, तर देन आय मीन तुमचं नशीब तुम्हाला स्वतःला घडवावं लागतं. सो आय बिलीव्ह इन दॅट फिलॉसॉफी. त्यामुळे मग तसं ते चालू आहे. वा, व्हेरी नाईस. ठीक आहे, मग तुझा ले ऑफ झाला आणि तू जेव्हा ठरवलं की आपण काहीतरी स्वतःचा व्यवसाय करायला पाहिजे, बरोबर, तर तुम्ही ह्या फील्डमध्ये व्यवसाय करायचा हे कसं डिसाईड केलं? आता याचं उत्तर द्यायचं म्हटलं तर अगदी बेसिक मध्ये जाऊन, राईट, की आम्ही आहोत डिझाईनमध्ये. अमेरिकेमध्ये टेक्नॉलॉजी फार म्हणजे टेक्नॉलॉजी इंडस्ट्री फार प्रचलित आहे वगैरे वगैरे. आम्ही हा प्रश्न विचारला की जगात सगळ्यात चालतं काय, म्हणजे काय बेसिक गरज काय, रोटी, कपडा, मकान, राईट. आम्ही रोटीवर लक्ष दिलं. ओके, तर आम्हाला माहिती आहे की जर का तुमची रोटी चांगली असेल तर तुम्ही काहीही करू शकता. एक गोष्ट चांगली झाली की बागेश्रीचा जॉब होता आणि तिने फार 2 वर्ष सस्टेन केलं आणि मी हे सगळं बघत होतो. एक वेळ असं पण होतं की काही काळासाठी आमचे दोघांचेही जॉब्स नव्हते. तो काळ फक्त जरा भरपूर स्ट्रेसफुल होता. पण त्याच्यातनं मग आम्ही तेच केलं की मग आम्ही त्या दृष्टिकोनातून विचार करायला लागलो. टेम्पररी आम्ही म्हटलं ठीक आहे की जॉब्स शोधूया, बट दॅट शुड म्हणजे ते तुमचं ध्येय नसायला पाहिजे. मग आम्ही तसं चालू केलं. तिला परत जॉब मिळाला. ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट्सवर जॉब केले आम्ही. मी पण कॉन्ट्रॅक्ट्सवर जॉब केले. मी भारतात जाऊन जॉब केले 3 महिने 6 महिने वगैरे परत जाऊन तसे जॉब केले, सगळे शॉर्ट टर्म असे. तेव्हा तुमचं व्हिसा स्टेटस काय होतं? तोच तर ग्रीन कार्ड वगैरे ग्रीन कार्ड झालेलं. हेच म्हणतो मी की त्यामुळे आम्हाला ते एक डोक्याला ताप नव्हता की व्हिसा स्टेटस काय असेल. तो अत्यंत महत्वाचा आहे, कारण का ते करत असतानाच मग हे काय करायचं, आपल्याला पुढे काय करायचं वगैरे तसं सगळा विचार चालला होता. हळूहळू मग आम्ही असं करायचो की आमचे नेबरहूडमध्ये वगैरे सगळे इकडे बरेचसे इंडियन लोक यायला लागले. आमचे मित्र वगैरे सगळे बसून विकेंड्सला आम्ही भेटायचो, बोलायचो. आणि त्यावेळेस असं व्हायचं की जेवायचं खायचं काय करायचं, तर आम्ही युजली सगळे बाहेरनं मागवायचो डिनरसाठी. बरेचसे लोक इतर सगळे काही घेऊन यायचे. मग ते असं झालं की आमच्या घरात जेव्हा काही जेवण किंवा काही आम्ही करायचो ते लोकांना आवडायचं. आणि मग लोकांकडनं आम्हाला असे प्रतिसाद मिळायला लागला की तू काही करत का नाही, वाय डोंट यू काइंड ऑफ म्हणजे तुझा बिझनेस का नाही चालू करत. मग आम्हाला ते असं वाटलं की अरे दिस इज लाईक अ एरिया दॅट वी कॅन एक्सप्लोर. बरोबर आहे. मग आम्ही म्हटलं की ठीक आहे चला आपण त्यात प्रयत्न करून बघू. मग तसं वाढत गेलं आणि मग ते झटक्याची स्टोरी तशी हळू थोडीशी वाढायला लागली. वा, जनरल फूड मध्ये फूडी आहातच आधीपासून. म्हणजे ते मात्र खरं आहे, कारण का पुणे मुंबई आणि पुणे मुंबई अभिनव वगैरे म्हटल्यावर वडापाव दररोज व्हायचा. त्यामुळे मग तिकडनं तसं झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सांगायला आवडेल की मी नॉनव्हेज खातो. बागेश्री व्हेजिटेरियन आहे. अच्छा. एकंदरीत आम्हाला खायला आवडतं. आणि खाण्यापेक्षा पण असं आहे ना की एक गोष्ट मला सांगायला परत आवडेल की खायला आवडणं वेगळं आहे आणि तुम्हाला खायला तुम्ही लोकांना इन्व्हाइट करता, खाऊ घालायला
ती गोष्ट वेगळी. आणि ह्याचं बिझनेसमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करणं ती एक वेगळी स्टोरी आहे ऑल टुगेदर. सो आम्ही टप्प्याटप्प्यांमध्ये ते आमचे ते फेजेस आम्हाला रिअलाइज होत गेले आणि मग आम्ही तो टप्प्याटप्प्यांमध्ये तो एक एक भाग करत गेलो. युजली काय होतं की बरेचसे आम्ही इतर लोकांकडनं ऐकलेत की बिझनेस चालू केला आणि तो म्हणजे 3 महिने त्यांनी चालवलं आणि मग नंतर ते रिअलाइज की अरे नाही चालत आहे आणि मग त्यांनी तो सोडून दिलं. म्हणजे फॉर व्हॉट एव्हर त्याला बरेचशी कारणं असतात, पण एक कारण असं असतं की हा जो ऍस्पेक्ट आहे की आपल्याला एखादी गोष्ट आवडते आणि त्याचं बिझनेसमध्ये रूपांतर कसं करायचं किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, ती एक वेगळी कला आहे. ते समजून जेव्हा तुम्ही करताना तेव्हा मग तुम्हाला कोणी अडवू शकत नाही, तेव्हा काही थांबवू शकत नाही तुम्हाला. फार छान पॉइंट आहे किरण हा. आपल्याला असं वाटतं की अरे आपले 5 मित्रांना आपण घरी बोलवतोय, 5 जण म्हणतायत की अरे फार छान, पण त्याचं बिझनेसमध्ये कन्वर्ट करणं इट्स अ डिफरंट स्केल इश्यू. छान, व्हेरी नाईस. आता आपण आहे ना थोडंसं त्या आयटम पासून सुरुवात करूया ज्याची ख्याती पूर्ण ऑस्टिनमध्ये तुमच्या त्या आयटमची पोहोचली आहे. तर मित्रांनो, धोत्रे फॅमिलीचा हिट आयटम ऑस्टिनमध्ये म्हणजे यांचा पाव, अस्सल पाव. ओके, जो आपला लादी पाव असतो तसा पाव ते बनवतात. आणि तुम्हाला माहिती असेल की आपल्या इथे अमेरिकेत लादी पाव नॉर्मली मिळत नाही. जो पाव मिळतो तो नॉर्मली तुमचा स्टोअर बॉट पाव असतो. मेन आता जर तुम्ही फरक विचाराल तर आपल्याकडच्या लादी पावमध्ये आणि इथे जो स्टोअरमध्ये पाव मिळतो, एक तर तो म्हणजे तो पाव जो असतो तो आपल्या लादी पावसारखा मऊ नसतो, व्हिगन नसतो, त्याच्यामध्ये अंडी वगैरे असतात. तर तो हे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि आपल्या लादी पावची जी चव आहे स्पेशली वडापाव सोबत, ती त्या आपल्या वडापावला एका वेगळ्या लेवलवर नेऊन ठेवते. ते तुम्हाला इथल्या स्टोअर बॉट पाव सोबत ती चव कधीच मिळणार नाही. आणि तो प्रॉब्लेम तुम्ही एकदम छान फिक्स केला. तर आपण त्याच्याबद्दल थोडंसं बोलूयात. डेफिनेटली. तर अर्थातच वडापाव, आमचा बिझनेस ब्रँड आहे झटका वडापाव. तर म्हणजे मला तरी असं आहे की ती एक गोष्ट काय की तुम्हाला जर का एखादी आठवण विचारली मी, तर मला, कारण का मला फूड आवडतं, त्यामुळे मला असं आहे की मला तो वडापाव आहे ना तो डोक्यात बसलाय. म्हणजे तो मला इतक्या आठवणी आहेत वडापावच्या की तुम्ही एखादा घास खाल्ला की यू इमिडिएटली गो टू युअर चाइल्डहुड, राईट? ते तसं असतं. इट इज लाईक कधी मी फोटो बघितला की आपल्याला असं वाटतं अरे हे किती चांगले दिवस होते यायचे. तसं मला ना ती चव तोंडात बसली आहे. कॉलेजच्या आठवणी येतात, हिच्याबरोबरच्या आठवणी येतात, त्यामुळे असं ते मला ते आणि ते मी विसरू शकत नाही. आणि इथे आल्यानंतर ती एक गोष्ट ना ती मिसिंग होती. ट्रू. इकडे सगळं काही मिळतं, पाव सोडून तुम्हाला सगळं काही मिळतं. आणि तुम्ही कुठेही जा, वडा चांगला होता, पण ते जी आठवण म्हणतो ना आपण ती येत नाही. ते ट्रिगर पॉइंट तो होत नव्हता. मग मी म्हटलं की आपण कंप्लेंट करण्यात बसण्यापेक्षा आपण का नाही करत. त्यामुळे मग ते आम्ही चालू केलं आणि ही गोष्ट चालू झाली मागच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये चालू झाली. मग आम्ही म्हटलं की आपणच प्रयत्न करून बघू. मग आम्ही सुरुवातीला पाव करायला लागलो. म्हणजे जस्ट HEB स्टोअर बीर मध्ये जाऊन आम्ही असे फ्लावर आणलं, साखर मीठ वगैरे सगळं आणलं आणि थोडंसं युट्यूब सगळे व्हिडिओज बघून चालू केलं. ओके, नाव दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे तुम्ही शिकले ते बनवायला? आम्ही बरेच एक्सपेरिमेंट्स केले. आम्ही 3-4 महिने एक्सपेरिमेंट केले. वेगवेगळे फ्लावर पण आणले की HEB मधनं आणला, अजून कुठून आणला, मिक्स करून बघितलं, सगळं करून आम्ही 3 महिने आम्ही नुसते पाव बनवत होतो. जे ठीक नव्हते ट्रॅश, आणि जे बनले ते आम्ही नेबर्सला देऊन काय वाटतंय तुम्हाला हे असं फीडबॅक घेत होतो. 3-4 महिने हे झालं. आणि मग बेसिक गोष्ट काय आहे ना, इकडे जे तुम्ही जे म्हणालात की पाव इकडे मिळत नाही, तर बरोबर आहे. इकडे ना हॅम्बर्गर बन्स मिळतात. कारण का इकडे ऑब्व्हियसली हॅम्बर्गर्स सगळे जातात आणि हॉटडॉग बन्स वगैरे असे असतात. तर त्याला ना थोडीशी अशी गोडसर चव असते आणि त्यात बरेचसे प्रिझर्वेटिव्ह असतात. आणि तुम्हाला असं म्हणजे इंडियामध्ये तुम्ही कुठल्याही किंवा पुणे मुंबईच्या अशा गल्लीतनं गेला तर तुम्ही एखाद्या बेकरीच्या समोरून गेला तर तुम्हाला तो असा वास येतो, राईट? तुम्हाला कळतं की या एक 500 मीटरच्या अंतरात एक बेकरी आहे किंवा चांगलं मिळेल. तसा तो वास येत नाही. आता आम्हाला माहित नाही, आम्ही पाव करत होतो, तुम्ही जेव्हा आत जर का आला तर पावाचा वास आला असेल तुम्हाला. तर ते आहे ना, ते एक महत्वाचं इन्ग्रेडियंट आहे. तर वी स्टार्टेड लुकिंग फॉर दॅट.
म्हणजे कमी गोड, कारण का वडापाव बरोबर तुम्ही गोड पाव दिला तर त्याची चव मजा लागत नाही. म्हणून मग आम्ही तो इंडियन टेस्ट साठी, की आपण भारतात कसे वडापाव खायचो तेच एक्सपिरियन्स तुम्हाला इकडे रेप्लिकेट करायला काय करावं लागेल. मग भरपूर एक्सपेरिमेंट्स केले आणि फायनली वी अराइव्ड ॲट अ राईट फॉर्म्युला, म्हणजे ऑर द मोस्ट ऑप्टिमम फॉर्म्युला. एक्सपेरिमेंट मध्ये इनफॅक्ट मी ऍड करेन, नुसतं पीठ नाही, आम्ही वेगवेगळे ट्रे वापरून बघितले, वेगळं मीठ, वेगळं साखर, ही साखर वेगळ्या ब्रँडची, वेगळ्या ब्रँडची वा. ट्रे पण आम्ही एवढे वेगवेगळे, काठ वेगवेगळे असलेले, इतक्या सगळ्या सगळं प्रयत्न एक्सपेरिमेंट, करून बघितलं. आणि हे सगळं टेम्परेचर कमी जास्ती हवनचं, सगळ्या टाईपचे एक्सपेरिमेंट्स केले आम्ही. दिस इज व्हेरी फॅसिनेटिंग, म्हणजे मला फार छान इंटरेस्टिंग वाटतंय. तर हे तुम्ही एक्सप्लेनेशन साठी तुम्ही काही एक प्रोसेस आणि असं वर्कफ्लो तयार ठेवला असेल, राईट? हाऊ डिड यू गाईज की रिजेक्ट किंवा यस एक्सेप्ट, ही बॅच रिजेक्ट, टेस्ट वगैरे बेसिसवर करायचे तुम्ही? टेस्ट फील असतो, कारण का एक पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तो द फर्स्ट थिंग तुम्ही नोटीस करता वास, म्हणजे ते पाव तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्या आजूबाजूला पाव आहे, कारण का पावाचा वास येतो. तुम्ही कुठलंही इंडियन फूड घ्या, तुम्हाला कळतं की अरे आज काहीतरी आहे, किंवा त्याच्यानेच आठवण तुमची ट्रिगर होते ना. तर पहिली गोष्ट ती. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा फील करून बघता, तुम्ही हात लावता, राईट, तेव्हा तो असा फील आलं पाहिजे की बाबा वरती थोडंसं नाईस असं क्रस्ट आणि आत सॉफ्ट, तो फील आला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही खाताना तुम्ही चव कशी लागते तुम्हाला. सो हे 3 क्रायटेरिया आहेत, त्याच्यावर आम्ही फोकस केलं आणि मग आम्ही टेस्टिंग भरपूर केलं. मग आम्ही लिटरली आमचं एक ते बेस फाउंडेशन, तो फॉर्म्युला झाल्यावर आम्ही असे पाव करायचो, तिकडे ठेवलं आम्ही पाव, आणि एव्हरी वीकेंड आम्ही असं गाडीत बसायचो. वी जस्ट यूज टू गो टू, म्हणजे आम्ही रेस्टॉरंट्समध्ये जायचो, त्यांना फ्री सॅम्पल्स द्यायचो. बराच चांगला प्रतिसाद मिळाला. इनफॅक्ट कधी कधी म्हणजे असं झालं की मग आम्हाला लोक म्हणाले की ठीक आहे, पुढच्या आठवड्यापासून आम्हाला 400 पाव द्या. आम्हाला देता नाही आले कारण का आम्ही घरी करायचो आणि तेव्हा आम्ही म्हणजे एवढं स्केल अप नव्हतं केलं. मग आम्हाला कळालं की कुठे ना कुठेतरी काहीतरी बरोबर होतंय. मग आम्ही ते सगळं प्रोसेस आणखी ऑप्टिमाइज करून कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पाव कसे बनवता येतील, तो फॉर्म्युला एकदा फिट झाला, मग आम्ही एक एक असं ते स्केल अप करत गेलो. नाईस. मला ना असं वाटतंय ना की तुमचं जे डिझाईन बॅकग्राऊंड आहे आणि जे IT मधले जे थोडं थिंकिंग असतं आपलं प्रोसेस ओरिएंटेड, आय थिंक ते तुम्ही कुठेतरी ना ते तुमच्या ह्या बिझनेसमध्ये ते इनबिप करत गेले आणि ते कुठेतरी फॉलो करत गेले. बरोबर आहे. असं म्हणता येईल की शिक्षणाचा काहीतरी फायदा आला. येस, आणि ते छान आहे. म्हणजे तुम्ही नवीन फील्डमध्ये यू गायज आर रिपर्पजिंग व्हॉट एव्हर यू लर्न. आणि हे अत्यंत म्हणजे महत्वाचं एक पॉइंट तुम्ही मांडलाय की आमचं बॅकग्राऊंड आहे डिझाईनमध्ये. आपल्याला जेव्हा डिझाईन आपण म्हणतो तेव्हा असंच वाटतं की अरे तू छान छान चित्र काढतो का. वेल, एक मला सांगायला असं आवडेल की डिझाईन म्हणजे आय एम डायग्रेसिंग अ बिट, पण याचा फायदा होतो, कारण का तुम्ही जे शिकता ते शिक्षण आणि ते इम्प्लिमेंट कसं करायचं त्याच्यात तो फरक असतो. आणि तेच आम्ही हे केलं की माझं शिक्षण डिझाईन थिंकिंग कसं तुम्ही यूज करून, म्हणजे कस्टमरचा फीडबॅक घेऊन, कंटिन्युअस फीडबॅक घेऊन, मग कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट कसं करत बसायचं, ते आम्ही या क्षेत्रात युटिलाइज केलंय आणि सो फार सो गुड म्हणता येईल. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. फार महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. कुठल्याही क्षेत्रातलं शिक्षण तुम्ही ते काइंड ऑफ थोडेसे त्याला ट्विक्स चेंजेस करून दुसऱ्या फील्डमध्ये तुम्ही ते अप्लाय करू शकतात आणि त्याच्यातनं पुढे जाऊ शकतात. नाईस. तर म्हणजे तुम्ही मग ते पाव सुरू केला, लोकांना आवडायला लागला. इनफॅक्ट म्हणजे एवढी ख्याती आहे यांच्या पावची की आमचे जे इथं भरपूर ग्रुप्स आहेत व्हॉट्सअपवरती, खवय्या ग्रुप आहे, तिथे मग डिस्कशन व्हायला लागलं, अरे हे पाव ट्राय करा. आम्ही, तुम्हाला आठवत असेल, ह्या वर्षी आधी एक निर्माल्य नावाची मूवी बनवली होती, तर आमचे जे फ्लोरिडावरनं काही कास्ट आलं होतं त्यांना ही पावची ख्याती त्यांनी ऐकली. त्यांनी मला विचारलं, अरे हे पाव कोणाचे, तुझ्याकडे कॉन्टॅक्ट आहे का? मग मी यांचा कॉन्टॅक्ट त्यांना दिला आणि ते ऍक्च्युली इथून फ्लोरिडाला ते पाव घेऊन गेले होते. सो नाईस, तुमचा पाव हिट झाला. पण आता ते पावचं तुम्ही नंतर हळूहळू वडापाव पण आणि फूड ट्रक पण, ती वाटचाल कशी डिसाईड केली? बरोबर आहे. तर ते जेव्हा आम्ही असा हे विचार केला होता तेव्हा तो ही कल्पना सुरुवात झाली वडापावनेच. ओके. पण आमचं ते एवढं एक ठरलं होतं की वडापाव करायचा, तर वडा तर आपण करू शकतो, त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स होता, त्याच्याबद्दल विश्वास होता. आणि आम्हाला हे पण माहिती होतं की
वडे इतर लोक पण चांगलं करतात. आम्ही असं नाही म्हणत की दुसरीकडे तुम्हाला वडे मिळणार नाही म्हणून. त्यामुळे मग आम्ही म्हटलं की आपला वडापाव वेगळा करायचा असेल तर काय लागेल. त्यामुळे मग तो पाव, म्हणून तसं पाव चालू केलं. आणि मग जसं आम्हाला कळालं की पाव आता ठीक बनतोय, मग आम्ही परत वडापावच्या बिझनेसवर फोकस केला. वा. आणि मग तसं हळूहळू आता आमचं पाव सेट झालं. त्यामुळे आम्हाला आता माहिती आहे, आमचा फॉर्म्युला सेट झाला आहे, ते सगळं प्रोडक्शन लाईन तशी सेट झाली आहे, फक्त स्केल अप करायचं आहे. पण मग आता आम्ही वडा आणि पाव दोन्हीवर फोकस करतोय. आणि मग ते असं होतं ना की वडापाव तर आम्ही चांगलं बनवू शकतो, पण त्याचा फायदा काय, मग लोकांपर्यंत पोहोचवणे. तर तुम्ही कसं लोकांपर्यंत पोहोचू शकता. आता घरून करायचं म्हटलं तर तुम्ही लोकांना जास्तीत जास्त किती हे करणार, आणि घरातनं तुम्ही जास्तीत जास्त किती सेल करणार, राईट. तर मग वडापावचा बिझनेस स्केल करायचा दी इझिएस्ट रूट, म्हणजे सगळ्यात सोपा मार्ग आम्हाला असं जाणवलं की कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये फूड ट्रकने असं काहीतरी करता येईल. त्यामुळे मग आम्ही तो मार्ग इनिशियली आता साधला आहे. आणि आता आम्हाला सांगायला आवडेल की आम्ही आमचा फूड ट्रक चालू केलेला आहे. आमचा प्रॉब्लेम आता असा झाला आहे, विच इज लाईक, म्हणजे चांगला प्रॉब्लेम येतो की दर आठवड्याला आमचे पाव संपतात, आमचे वडे संपतात. सो वी आर सोल्ड आउट. त्यामुळे हा असा इश्यू झालेला आहे. आणि आम्ही आता ऍक्च्युली हायर करतोय की प्रोडक्शन वाढवायचं कसं, पावचं देखील आणि वड्याचं पण प्रोडक्शन कसं वाढवायचं. तर वी आर इन दी हायरिंग प्रोसेस. आणि होपफुली असं होईल की आमचे पाव आणि वडे संपणार नाही आणि सर्वांना मिळतील, असं लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आहे. तर मला छान काय वाटतं माहिती का किरण, ह्या स्टोरीमध्ये, तुमच्या ह्या प्रवासामध्ये तुम्हाला माहिती होतं की ऑस्टिनमध्ये वडापाव भरपूर ठिकाणी मिळतो. ओके. आणि तुम्ही यू फिगर्ड आउट दॅट व्हेरी एक निश मार्केट तुमचं, की तिथं तुमची युनिक आयडेंटिटी कशी बनू शकेल. आणि तुम्ही ती प्रायोरिटी देऊन त्याच्यावर तुम्ही एकदम लेझर फोकस काम केलं आणि तो प्रॉब्लेम फिक्स केला, जो ऍक्च्युअल लोकांचा तो जेन्युइन प्रॉब्लेम होता की पाव नाही मिळत आहे. आणि त्याच्यामुळे तुमचा जो युएसपी झालाय झटका वडापावचा, कारण तुमचा पाव तसा दुसरीकडे मिळणारच नाही. आणि आय थिंक ते तुम्ही जे आयडेंटिफाय केलं, दॅट वॉज ते म्हणतात ना, इट्स अ जीनियस बिझनेस मूव्ह. राईट. कारण वडापाव तुम्ही जसं म्हटला 20 ठिकाणी मिळतो आपल्याला ऑस्टिनमध्ये, पण ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय, पावच नाही मिळत आहे. बरोबर. आणि तुम्ही दोघांनी तो फिक्स केला. अमेझिंग. आता आपण ह्या जर्नीमध्ये वाईल यू आर डुईंग दिस, काय काय अडचणी आल्या आणि कशा तुम्ही त्या ओव्हरकम करत गेल्या एक एक, त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. कारण कुठल्याही बिझनेसमध्ये आता बघणाऱ्याला असं वाटतं, अरे वा, यांचं काय म्हणजे आरामात सगळं चालू आहे, दोघांचं 9 to 5 आहे, मे बी संध्याकाळी येतात, 2 तास काम करतात आणि सगळं फूड ट्रक लावून दिलाय. पण तसं नसतं. भरपूर लोकांना बिहाइंड द सीन जी धावपळ असते, जी भरपूर गोष्टी होत असतात. ऍज अ बिझनेसमॅन ते तू सांगू शकतो. डेफिनेटली. म्हणजे सगळ्यात पहिला आणि महत्वाचा चॅलेंज असं म्हणायचं की जेव्हा तुमचं एखादं प्रॉडक्ट म्हणजे चांगलं होतं आणि तुम्हाला कळतं की मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू आहे, तर पहिला चॅलेंज असं असतं की तुम्ही स्केल कसं करू शकता. कारण का असं नाही करू शकत की मी वडापाव करतो, मी 100च वडापाव विकणार, म्हणजे ते बिझनेस सेन्स होत नाही. तर मग ते 100चे 500, 1000 कसं करायला पाहिजे ते तुम्हाला बघितलं पाहिजे. तर दॅट इज दी फर्स्ट चॅलेंज. आम्हाला पहिला चॅलेंज असा झाला की आम्ही जेव्हा पाव सॅम्पल म्हणून विकायला लागलो, लोकांना ते आवडायला लागले आणि आम्ही रेस्टॉरंट्सला द्यायचो. तर 1-2 रेस्टॉरंट्सकडनं आम्हाला ऑर्डर्स मिळाल्याच. म्हणजे आता असं झालं की पुढच्या आठवड्यापासून आम्हाला 300-400 पाव द्यायला लागला. आता ते होतं ना असं की म्हणजे ती चांगली गोष्ट आहे, ती प्रेरणादायक गोष्ट आहे. मग आम्ही ते चालू केलं आणि पाव चालूच ठेवले. आणि ते असं झालं की चॅलेंज की ते रेस्टॉरंट्स बिझनेस कसं असतं की एकदा चालू झालं तर चालू तुम्हाला ते सस्टेन करावंच लागतं. तुम्ही असं नाही म्हणू शकत की आज मी तुम्हाला 100च पाव देईन, असं नाही चालत. तर मग ते आम्हाला तो एक चॅलेंज होता की पावाचं प्रोडक्शन चालूच ठेवायचं आणि साईड बाय साईड वडापाव पण हे करायचं. आणि त्या वडापावसाठी आम्हाला एक्स्ट्रा पावचं हे करायला लागले. त्यामुळे मग आमचे वर्किंग आवर्स वाढवायचे, वीकेंड्सला जास्ती काम करायचं, हे असं सगळं चालू झालं. आणि गेले 6-8 महिने आमचं म्हणजे आम्ही वीकेंड्सला ब्रेक घेत नाही किंवा कुठे काही करायचं झालं तर आम्ही घरीच करतो. फॉर्च्युनेटली आमची मित्रमंडळ आजूबाजूला इतके चांगले आहेत की त्यांनी आम्हाला फार म्हणजे एनकरेजमेंट दिलं आणि ते येतात आमच्या बरोबर, आम्हाला मदत करतात वगैरे. तर तसा तो एक चॅलेंज होता.
आणि आता सध्या तरी असा चॅलेंज आहे की ज्यांचे ते जे रेस्टॉरंट्स आहेत, म्हणजे इकडे 2-3 नावाजलेले रेस्टॉरंट्स आहेत या एरियामध्ये, त्यांना आम्ही पाव द्यायचो. सिच्युएशन अशी झाली की जेव्हा मी माझा फूड ट्रक चालू केला ऑगस्ट एंडमध्ये, त्यांना मी अशी विनंती केली, त्यांना मी सांगितलं की आता आम्ही आमचा फूड ट्रक चालू करतोय, आमचे पाव आमच्या फूड ट्रकवर आम्हाला विकायचे आहेत आणि आमची कपॅसिटी नाही आहे, त्यामुळे आम्ही तुमचं ऑर्डर सध्या बंद करतोय आणि आमच्या फूड ट्रकवर देतोय. अर्थातच त्यांना ते म्हणजे पचनी नाही पडलं. हा, ते पचनी नाही पडलं आणि त्यांनी बट दे हॅड नो चॉईस असं झालं ते. आणि त्याच्यावर मग आम्ही एक 4 आठवडे आमच्यासाठीच आता पाव बनवतोय. सध्या तरी आम्ही असं कमर्शियली इतरांना पाव देणं बंद केलंय. पण त्याच्यावरनं पण एक गमतीशीर किस्सा झाला. आम्ही एका नावाजलेल्या रेस्टॉरंटला पाव द्यायचं, म्हणजे 160 ते 200 पाव आठवड्याचे द्यायचे आणि ते रुटीन होतं. तर झालं असं की जेव्हा आमचा फूड ट्रक चालू झाला, त्यांना आम्ही सांगितलं की सॉरी, आत्तापासून थोडंसं म्हणजे आम्ही नाही देऊ शकणार. तर ते थोडेसे दुःखी होऊन ते म्हणाले की बघू काय आहे ते. तर सो वी स्टॉप देअर. 3 आठवडे आम्ही आमचं पाव आमच्यासाठी आमच्या फूड ट्रकवरच हे करत होतो. मागच्या आठवड्यात ऍक्च्युली आम्ही आमच्या पावाची तयारी चालली होती. बुधवारी आम्ही पाव करत होतो आणि आम्ही युजली पाव रात्रीपर्यंत, म्हणजे 10:30, 11, 12 पर्यंत आमचं ते सायकल चाललेला असतो. आम्ही आमचे पाव करत होतो. 10:30 वाजता फोन आला. युजली इकडे US मध्ये रात्री इतकं कोणी फोन करत नाही, खास अलाउड नाही ते. हा, तर 10:30 वाजता फोन आला. मी घेतला फोन. तो तर रेस्टॉरंट ओनरचा होता फोन. आणि त्यांनी मला किस्सा असा सांगितला की किरण, आम्ही तुमचे पाव घ्यायचो आणि तू 3 आठवड्यांपासून मला पाव देणं बंद केलंयस. तर त्या 3 आठवड्यामध्ये मी दुसऱ्या एका स्टोअरमधनं पाव घ्यायचो आणि माझा प्रॉब्लेम असा झालाय की मला त्या दिवसापासून माझं येल्पवर आणि इतर सगळ्या प्लॅटफॉर्मवर रेटिंग कमी व्हायला लागलंय आणि मला लोक फोन करून सांगतायत की तुमच्या जेवणाची क्वालिटी कमी झाली आहे म्हणून. आणि खास करून लोक म्हणतायत की तुमचे पावाचे जे आयटम्स आहेत, पावभाजी किंवा इतर काही गोष्टी, त्याच्यात एकदमच म्हणजे त्यांना आवडत नाहीये. आणि त्यांनी अगदी मला कडकडीत अशी हे केली की रिक्वेस्ट केली की मला काहीही कर आणि तुझे पाव दे. तर मी त्यांना सांगितलं की सॉरी, म्हणजे आम्ही नाही करू शकत आहे ते. तर त्यांनी मला असं सांगितलं की मी रिक्वेस्ट नाही करते, मी सांगतोय. त्यांना शुक्रवारी एक इव्हेंट होता आणि त्या इव्हेंटसाठी त्यांनी मला सांगितलं की मला 600 पाव पाहिजेत एका दिवसात. एका रात्रीत झालं ते ऍक्च्युली, एका दिवसात. बरोबर, एका दिवसात. तर मी त्यांना सांगितलं 600 पाव आम्ही एका दिवसात कधीच केलेले नाहीत, म्हणजे आमची कपॅसिटी नाही तितकी. तो म्हणाला की मी विचारत नाहीये, मी सांगतोय मला हे पाव पाहिजेत, कारण का माझा तो इव्हेंट आहे. त्या इव्हेंटला मी तो दुसऱ्या स्टोअरचा पाव वापरू शकत नाही. माझे रेटिंग्स ऑलरेडी कमी झालेत. मला लोक फोन करून सांगताय की तुमचं फूड क्वालिटी कमी झाली आहे. मला शुक्रवारी म्हणजे एका दिवसात 600 पाव पाहिजे. तुला काय पाहिजे ते सांग, मी ते द्यायला तयार आहे. तुझी किंमत वाढवून सांग, तुला कुठल्या किमतीला पाहिजे ते सांग. मी त्याला सांगितलं बघ मित्रा, किमतीचं गोष्ट नाही, जमायला तर पाहिजे ना, आम्ही दोघंच आहोत. त्यांनी मला सांगितलं किती लोक पाहिजे तुला सांग. म्हटलं लोक जरी का आली तरी इक्विपमेंट पाहिजे 600 पाव करायला, तुला काय इक्विपमेंट पाहिजे ते सांग. वा. त्यामुळे मग असं झालं की आम्हाला कळे ना काय करायचं. आणि आम्ही आमचे पाव बनवत होतो आमच्या फूड ट्रकसाठी. मग ते त्याला सांगितलं मी की एक थोड्या वेळात फोन करून सांगतो म्हणून. तर मग आम्ही असं केलं की थांबवलं, आम्ही विचार केला, म्हटलं आता काय करायचं. तर मग आम्ही त्याला नंतर 10 मिनिटांनी फोन केला की आम्हाला एकतर मटेरियल लागेल, म्हणजे फ्लावर आणि ते सगळं लागेल. तर म्हणाला उद्या सकाळी 8 वाजता तुझ्या दरवाजात सगळं मटेरियल असेल. म्हटलं ठीक आहे. मग त्याला सांगितलं आम्हाला लोक पाहिजेत. म्हणाला तुला पाहिजे तितकी लोक सांग, ते मटेरियल घेऊन दरवाजात असतील उद्या 8 वाजता. म्हटलं ठीक आहे. म्हणजे त्यांनी 2 माणसं पाठवली आणि ते आले. आम्ही जरा काम चालू केलं. आम्हाला असं कळालं की 600 पाव करायला ते पाव करायचं म्हणजे प्रूफ करावं लागतं. प्रूफ म्हणजे ते गोळे बनवून ते जरा एका वॉर्म मशीनमध्ये ठेवावे लागतात आणि मगच 1 तासानंतर ते ओव्हन मध्ये बेक करायला जातात. त्याचा रेस्टिंग टाइम असतो. ती महत्वाची प्रोसेस आहे कधी. होय, ती स्किप नाही करतायत. ते नाही स्किप करतायत, कारण ते असतात एवढे, त्याचा एवढा पावासारखा बनायला त्याला तेवढा वेळ द्यावाच लागतो. तो मऊपणा जो येतो ना, तो त्याच्यामधनं तो येतो. आणि म्हणजे त्या प्रोसेसला देर इज नो वे यू कॅन स्क्वीज इट टू म्हणजे कमी ड्युरेशन.
त्याला तेवढा वेळ लागणार, म्हणजे म्हणूनच ती क्वालिटी आय थिंक कुठेतरी आहे. राईट, एक्झॅक्टली. मग आमचं असं झालं की आता काय करायचं, कारण आमच्याकडे ते इक्विपमेंट नाही रेस्टिंग करायला. मग त्यांना आम्ही विचारले की तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काही अशी एक इक्विपमेंट आहे का की ज्याच्यात असं थोडंसं अवन सारखं नाही पण काहीतरी आपल्याला स्टोअर करता येईल. तर ते म्हणाले की वॉर्मर आहे, टेम्परेचर असं काहीतरी. हा, तर ते म्हणाले आम्ही वॉर्मर आहेत, आपण दॅट विल बी ऑक्युपाइड. म्हणजे आमचं ते सगळं रेस्टॉरंटचं राईस, भाज्या, हे ते सगळं ते, कारण का ते त्याच्यात करून ठेवतात ना, तर ते आहे. मग त्यांना मी जस्ट विचारलं की मिळेल का ते. त्यांनी फोन केला आणि 15व्या मिनिटाला त्यांनी ते इक्विपमेंट, ते जे काय होतं ते सगळं रिकामं केलं आणि 15व्या मिनिटाला ते इक्विपमेंट माझ्या घरात होतं. मग त्या दिवशी आम्ही लिटरली सकाळी 9 ते रात्री 10-10:30 पर्यंत आम्ही नॉनस्टॉप पाव बनवत गेलो. ओके. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी 11 वाजता 600 पाव त्याच्या गाडीत भरले आणि त्यांनी मग ते त्या इव्हेंटला ते पाव नेले. वा, ही अशी ही सगळी गमतीशीर गोष्ट जी काही घडली ही लिटरली मागच्या आठवड्यात घडली. नाही, फारच छान. म्हणजे मला कौतुक हे वाटतं तुमचं याच्यामध्ये की तुम्ही त्याला नाही म्हणू शकले असते इझिली, राईट. पण तुम्ही ते नाही, यू टूक इट ॲज अ चॅलेंज. यू गायज, म्हणजे तुम्ही त्याच्यातनं मार्ग शोधला. तो पण मदत करायला थँकफुली तयार. ऑफकोर्स त्याचा फायदाच होता, त्याला इव्हेंटसाठी पाहिजे होते. ही ऑल्सो त्यांनी इक्विपमेंट्स आणि लोक प्रोव्हाइड केली आणि एक कुठून तरी तुम्हाला तो रस्ता सापडला आणि तुम्ही ते केलं आणि अथक परिश्रम दिवसभराचे, त्याच्यानंतर ते 600 पाव तयार झाले. ऑसम. आणि ऑब्व्हियसली तो हिट झालाच असेल त्यांचा प्रोग्राम, ते पाव. होय. आणि सांगायची म्हणजे दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे असं झालं की तो रेस्टॉरंट ओनर जो आहे तो पण चांगला आहे आणि ही डिडंट स्टॉप देअर. म्हणजे त्याचं असं झालं की शनिवारी रविवारी त्याने फोन केला परत हे सांगायला की अरे फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू की तुमचे पाव असे होते, पण त्यांनी आम्हाला असं सांगितलं की अनफॉर्च्युनेटली एक गोष्ट झाली. म्हटलं काय झालं, तर आम्हाला असं वाटलं की अरे पावामध्ये काही गडबड झाली का काय झालं. तर त्याचं म्हणणं असं की नाही झालं असं की लोक येऊन मला हे पाव कुठून आणले हे ते विचारायला लागले आणि त्यांनी जबरदस्ती तुझा नंबर माझ्याकडनं घेतला. तर त्यांनी तो मला म्हणाला की सॉरी, तुझा नंबर मला द्यावा लागला काही लोकांना की हे पाव कुठून घेतले म्हणून. तर त्याच्यासाठी त्यांनी सॉरी म्हणण्यासाठी मला फोन केला होता. म्हटलं अरे नाही ठीक आहे, म्हणजे इट्स अ गुड प्रॉब्लेम टू हॅव. आणि त्यांनी ज्यांना फोन नंबर दिला होता त्यांनी मला फोन करून विचारलं की आमचा पुढच्या शनिवारी इव्हेंट आहे, मला 800 पाव पाहिजे म्हणून. त्यांना मला अनफॉर्च्युनेटली सांगावं लागलं की नाही बाबा आमचं असं आहे, तर यावेळेस नाही, पुढच्या वेळेस आपण प्लॅन करू म्हणून त्यांना सांगावं लागलं. तर अशी परत म्हणजे दिस इज लाईक व्हॉट इज बीन हॅपनिंग. नाही, छान. म्हणजे जे पण ट्राय करतात आणि वर्ड ऑफ माउथ, एकदा तुम्ही जेव्हा प्रॉडक्ट एक्सपिरियन्स करतात तर ते जे एक्सपिरियन्स केल्यानंतर तो इमिजिएट असतो ना, म्हणजे यू गेट दॅट इमिजिएट फीडबॅक. आणि आय थिंक तो तुम्हाला फारच चांगला मिळत गेलेला आहे. म्हणजे मराठी माणसाचं आणि वडापावचं हे नातं म्हणजे असं ते फेविकॉल का मजबूत जोड आहे. अगदी बरोबर. तर थोडंसं ना आपण वडापाव इथे वडापावच करायचा, पण ते का? पण माझं इन्स्पिरेशन असं की मला आहे ना वडापावच्या त्या आठवणी आहेत, त्या इतक्या सुंदर आठवणी असतात, त्या तुम्ही इवोक करता. दॅट फॉर मी इज ग्रेट. इनफॅक्ट मला म्हणजे आमच्या वडापावचे रिव्ह्यूज काही असे आलेत की एक घास खाल्ला आणि आय वॉज इन मुंबई, इतके वडापाव गेले पाहिजे. पण हा फीडबॅक जो होतो ना की मला ती आठवण आली, आय वॉज इन मुंबई, दॅट इज गुड फॉर मी. ॲज आय सेड, आम्ही दोघंही अभिनवला होतो आणि कॉलेज लाईफ जे होतं म्हणजे दिवसातनं 2-3 वडापाव तर व्हायचेच. And it is a staple thing की you grew up eating वडापाव. तुम्ही एक घास खाल्ला की you are transported into that world and that is an experience for me. तो एक्सपिरियन्स ना मला इकडे फार कमी मिळायचा, म्हणजे और अदर नाहीच मिळायचा. म्हणून ते असं झालं की आपण याच्याबद्दल काय करू शकतो. आणि तो वडापाव म्हणजे जेव्हा आम्ही पुणे मुंबई ट्रॅव्हल करायचो तेव्हा ते मध्ये श्रीदत्त वगैरे असायचं, त्यामुळे आवर्जून थांबून मग तिकडचा वडापाव खायचा किंवा ते असं करायचं, किंवा कधी कधी खास तो वडापाव खाण्यासाठी तुम्ही तिकडे जाता, तसं सगळं करायचं. तर परत तुम्ही इकडे कसं करू शकता, तर इकडे होतच नाहीये तसं. तुम्ही मॅक्सिमम जाता की इकडे तिकडे वडापाव खायला आणि मग नंतर असं तो वडापाव खाऊन
अरे हा ठीक आहे, पण ती मेमरी ट्रिगर होत नाही. तर मला तो एक गोल आहे की म्हणजे माझा सक्सेस क्रायटेरिया काय, तर तुमचा वडापाव खाऊन तुम्ही तुमच्या बालपणीत गेला पाहिजे. तर तुम्ही तुमच्या त्या इंडियामध्ये जिथं पण तुम्ही तो खाल्ला तर ते ट्रिगर करायला पाहिजे. तर तो माझा गोल आहे, म्हणून वडापाव. सो दॅट्स माय गोल. नाईस. वडापाव म्हटलं तर माझा तर वीक पॉइंट आहे. वडापाव म्हटलं की असं वडापाव मिळतं. अर्थातच चवीला महत्व आहे. म्हणजे ह्याच्या आठवणी जशा आहेत तसं मी सांगेन की मुंबईत वाढले मी, त्यामुळे मुंबईत एक असायचं, एक तर सांताक्रूज खार, बँड्रा, सांताक्रूजला वाढले मी, शाळा खारला, त्यामुळे फ्रँकी हा एक वीक पॉइंट. पण त्याच्यापेक्षाही जास्तीचा वीक पॉइंट म्हणजे वडापाव. तर लहानपणी फार इझिली इंडियन कपडे वगैरे असे घ्यायचे असले की विलेपार्ले नाही तर दादर ही 2 ठिकाणं असायची. आणि दादर म्हटलं की छबिलदासचा उभा वडा, श्रीकृष्ण वडा म्हणून एक फेमस आहे. म्हणजे मुंबईकरांना तर माहिती असेल, छबिलदास नाही तर श्रीकृष्ण नाही तर उभा वडा, अशी तिन्ही नावं सेम वडाची. एकाच एरियात आहेत का ते? प्रचंड नाही, एकच नाव तिघांसाठी वापरतात. काही लोक त्यालाच उभा वडा म्हणतात, काही लोक त्याला श्रीकृष्ण, नाव खरं श्रीकृष्ण वडा आहे आणि ते छबिलदास शाळेच्या मागे म्हणून काही लोक त्याला छबिलदास वडा म्हणतात. त्यामुळे त्याच वड्याची वेगवेगळी नावं आहेत. पण तो वडा आणि उभा वडा, कारण तिकडे उभी राहूनच वडा मिळतो, म्हणजे एक तर प्रचंड गर्दी असते आणि असे एवढ्या मोठे मोठे प्लेट्स असे मोठ्या पराती घेऊन ते वडे घेऊन येतात आणि असे 2 मिनिटात संपलेले असतात वडे. सो त्या लहानपणी दिवाळी, दसरा खरेदीला जायचं दादरला, खरेदी करायची, उभा वडा खायचा, तिकडे जवळ एक ऊसाचं गुऱ्हाळ आहे, ते ऊसाचा रस प्यायचा आणि तो असा म्हणजे आम्ही असे वी वर लुकिंग फॉरवर्ड की अरे हा बाबा शॉपिंगला घेऊन चाललेत आपल्याला, आता उभा वडा खायचा आहे आपल्याला. सो ती एक आठवण कायम. आणि दादरमध्ये इतर पण बरेच वडे आहेत, म्हणजे प्रकाशचा वडापाव आहे, नंतर बाकी म्हणजे मग पुण्यात म्हटलं तर पुण्याला जाताना श्रीदत्त वडा आहेच आहे, जोशी वडे. मग पुण्यात गेल्यावर जे आपले आपले वडा आहेत, रोहित वडेवाले, जोशी वडेवाले, ते आहेच आहेत. बालगंधर्वला आम्ही कॉलेजमध्ये असताना बरीच एक्झिबिशन्सला वगैरे जायचो, तर बालगंधर्वचा मागे पण एक वडापाव मिळतो. सो एक ठराविक ठिकाणं असतात ना जिथे आपण जातो आणि ते पास होताना नाही इथे थांबून वडा खायचा आपण. सो त्यामुळे वडापाव हे असं वीक पॉइंट आहेच आहे. आणि मग दुसरा आमचा एक आयटम आमच्या मेन्यूमध्ये आहे तो फ्रँकी. तर मुंबईकरांना एक फ्रँकी प्रकार एक आवडता असतो, त्यामुळे पनीर फ्रँकी मग मी घरी बनवायला लागले आणि मग सेम मसाला वापरून आम्ही चिकन फ्रँकी बनवायला लागलो. तो समहाव मग आम्ही तो ऍड केला आमच्या मेन्यूमध्ये. सो वडापाव हा म्हणाला तसं आम्हाला असं पूर्वीच्या लहानपणीच्या आठवणीत घेऊन जातो. पण मला वडापाव म्हणजे हे एक मराठी खाद्य आहे आणि मला ते मराठी खाद्य, मला आपलं मराठी कल्चर आणि मराठी हेरिटेज या माध्यमातून पुढे हे करायचंय आणि मला ते सस्टेन करायचंय, म्हणून माझा तो जोर असा वडापाववर आहे. थोडा मी कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. एक पुण्याचे आहेत आपल्याकडे आणि एक मुंबईचे आहेत. मुंबईचा वडापाव बेस्ट का पुण्याचा वडापाव बेस्ट? मुंबईचा. या प्रश्नाचं उत्तर न दिलेलंच बरं. मुंबईची बायको केली तर त्याला मुंबईचा वडापाव लागेल. आपण असं म्हणू शकतो की ऑस्टिनचा वडापाव. ठीक आहे, झटका वडापाव बेस्ट. झटका वडापाव बेस्ट आहे. नाईस. आता आहे ना थोडंसं आपण झटका वडापाव फूड ट्रक बद्दल बोलूयात. प्रत्येक लोकेशनच्या वडापावची काय प्रत्येक वडापावच नाही, प्रत्येक गोष्टीची लोकेशनची एक खासियत असते. तर ती आपण हे करतो. आता जेव्हा आम्ही दादरला जातो तेव्हा त्या वडापावचा एक्सपिरियन्स आणि जेव्हा तुम्ही जोशी वडेवाल्याकडे जाता त्या वडापावचा एक्सपिरियन्स म्हणजे असं व्हायला पाहिजे की, कारण का तुम्ही एकच गोष्ट सगळीकडे तुम्हाला जर का मिळायला लागली त्याच क्वालिटीची तर मग त्याची मजा नाही. जरा काहीतरी व्हेरिएशन असलं पाहिजे आणि त्या व्हेरिएशन मुळेच तुम्हाला तो आनंद मिळतो. ट्रू. तर ओव्हरऑल प्रोसेस कशी होती ती फूड ट्रक चालू करण्याची? म्हणजे थोडंसं आपल्या व्ह्युअर्सला ह्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतं की किती सोपं होतं आपल्यासारख्या मराठी माणसाला अमेरिकेत फूड ट्रक ओपन करणं. बरोबर. म्हणजे प्रोसेस कशी असते, काय असते, थोडंसं एक थोडक्यात तू सांगू शकतो? शुअर. म्हणजे हे कसं आहे ना, प्रोसेस सोपी तर अजिबातच नाही. ओके, पण ते कसं आहे ना, आपण एक माइंडसेट ठेवला पाहिजे की स्टार्ट स्मॉल. म्हणजे एक पाऊल हे करत जायचं. आणि हे पण म्हणजे आमच्या शिक्षणातनं हे आलेलं आहे की मी MVP मॉडेल हे करतो, मिनिमम वायबल प्रॉडक्ट. राईट. इतर फूड ट्रक्स आम्ही जेव्हा पाव सॅम्पल म्हणून द्यायचो, फूड ट्रक्सला पण दिले होते. मग तसंच आम्ही एका फूड ट्रक वाल्याबरोबर आम्ही जरा सिंकअप केलं
आणि त्या फूड ट्रकने आम्हाला मदत केली आणि इनफॅक्ट त्यांच्याकडनं आम्ही एक फूड ट्रक घेतला आणि मग तो फूड ट्रक असा आम्ही डेव्हलप करत गेलो. तो फूड ट्रक मी एका दुसऱ्या बिझनेससाठी हे ठेवून मग मी माझा स्वतःचा फूड ट्रक वगैरे चालू केलं. तोपर्यंत आमचे जरा कॉन्टॅक्ट झाले होते आणि मग या बिझनेसमध्ये फूड ट्रक कसा बांधायचा किंवा तो कुठून प्रोक्युअर करायचा, मग त्याचं परमिटचं कसं असतं. कारण का असं नाहीये की तुम्ही फूड ट्रक घेतलं आणि तुम्ही बिझनेस चालू केला. ते फूड ट्रक करून मग तुम्हाला तुमचा मेन्यू काय त्या हिशोबाने तो बांधून आणि मग सिटीचे परमिट्स वगैरे ते सगळं फायर परमिट, हेल्थ परमिट ह्याची सगळी प्रोसेस चालू करावी लागते आणि याला वेळ लागतो. म्हणजे ते असं नाही की आज आपण गेलो संध्याकाळी एका दुकानात गेलो आणि तिकडनं परमिट विकत घेतला, असं नाहीये ते. तर या सगळ्या प्रोसेसला 1-2-3 महिने लागले. मग आम्ही तो फूड ट्रक चालू केला म्हणजे बांधायला सुरुवात केली. मग ते बांधताना तुम्हाला कसं काय पाहिजे, कुठलं इक्विपमेंट पाहिजे, कसं पाहिजे ते सगळं आम्ही रिव्ह्यू करत गेलो. आणि मग जेव्हा तो फूड ट्रक तो तयार झाला मग त्याचं इन्स्पेक्शनची प्रोसेस चालू होते. मग ते सिटीचे इन्स्पेक्शन असतात, काउंटीचे इन्स्पेक्शन असतात. मग पहिल्यांदा ते फायर इन्स्पेक्शन असतं. मग ते फायर इन्स्पेक्शन मध्ये सगळं बघतात की सगळं इक्विपमेंट ठीक आहे की नाही वगैरे वगैरे. मग ते एकदा झालं की मग तुमचं सिटीचं हेल्थ डिपार्टमेंट, काउंटीचं हेल्थ डिपार्टमेंट असतं ते इन्स्पेक्शन करतात आणि ते बरंच एलॅबरेट असतं. म्हणजे ते असं नाही की ते फक्त 15 मिनिटं बघतात आणि साईन करून देतात. नाही, तुम्हाला तुमचा तो फूड ट्रक जो आहे तिकडे न्यावा लागतो. तो काउंटीचे इन्स्पेक्टर जे असतात ते येऊन लिटरली बघतात की ठराविक गोष्टी या पद्धतीच्या किंवा या स्टँडर्डच्या आहेत की नाही. एक तुम्हाला सांगायला म्हणजे एक इन्स्टन्स असा आहे की त्या फूड ट्रकमध्ये आणि खास करून विलियमसन काउंटीमध्ये जिथे आपण आहोत त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा तुम्ही फूड ट्रकमध्ये असता आत आणि जेव्हा तुम्ही खिडकी आणि दरवाजे बंद करता तेव्हा एकदम असा टोटल अंधार झाला पाहिजे. लाईट अजिबात दिसायला म्हणजे आंधळ म्हणजे तुम्ही जसं असतात तेव्हा तसं असलं पाहिजे. तर आम्हाला कळेल ना ह्याचा अर्थ काय, वाय दिस थिंग, याचा हेल्थचा काय रिझन काय आहे. आणि आमच्या ह्याच्याने असं झालं होतं की आम्ही जेव्हा तो दरवाजा बंद करायचो सगळं लाईट बीट सगळं बंद केलं ते दरवाजाची ती फॉट होती तिकडनं असं काय लाईट दिसायचा. आणि कुठलाही फोटो काढता तुम्ही तेव्हा तो लाईट दिसतो तसा. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही, दिस इज नॉट गोना पास. तर आम्हाला कळे ना की आता याचं काय करायचं म्हणून. तर मग आम्ही तसं त्यांच्याशी बोललो आणि मग त्यांना विचारलं की हे काय नक्की याचा आणि हेल्थचा काय संदर्भ आहे. तर त्यांचं म्हणणं असं की लाईट जर का गॅप असेल तरच लाईट पास होतो. गॅप जर का असेल और अदर गॅप जर का नसेल तर लाईट पास होत नाही. तर त्यांचं म्हणणं असं की जर का गॅप असेल तर किडे यायची शक्यता असते फूड ट्रकमध्ये. मग लहान लहान किडे येतात आणि मग जर का ते किडे आले तर ते किडे तुमच्या अन्नात फूडमध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं की त्या लेवललाच तुम्ही ते बंद करायला तुमचं फूड ट्रक शुड बी सील्ड. मग आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन तो दरवाजा जो होता त्याला सगळं बफर लावून पूर्ण तो सील केला आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला त्याचा व्हिडिओ एव्हिडन्स पाठवा की ते सील केलं तुम्ही. मग ते दुसऱ्या दिवशी तो ट्रक नेऊन त्या वर्कशॉपमध्ये त्यांनी तो पूर्ण सील केला आणि ते सील केल्यानंतर दार लावलं त्यांनी आतून आणि आतून तो असा सगळं शट करून त्यांनी एक व्हिडिओ काढला. प्रत्येक कॉर्नर असा त्यांनी असा तो व्हिडिओ दाखवला आणि तो दरवाजा उघडला. मग ते दरवाजा उघडल्यानंतर एवढा प्रकाश झाला मग ते कळालं की एकदम डार्क टू लाईट असं गेलं. तो व्हिडिओ मी त्या काउंटी ऑफिशियलला ईमेल केला. ते बघितल्यानंतर त्यांनी मला परमिट दिलं. पण ते तेवढाच एक मुद्दा नसतो. म्हणजे मी अजून ऍड करेन कारण बऱ्याच लोकांचे असे प्रश्न असतात की फूड ट्रक मध्ये तुम्ही बनवता तर स्वच्छ असतं का, टेम्परेचर ठीक असतं का. तर तो पण एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये की ते ऍक्च्युली इन्स्पेक्शन करायला येतात तेव्हा तुमचं फ्रीज, तुमच्याकडे जेवढे इक्विपमेंट्स आहेत ते फ्रीज सगळे अंडर 40 आहेत का, किंवा तुमचं गरम पाणी जे तुम्ही वापरता बेसिनसाठी, सिंकसाठी ते ठराविक टेम्परेचरला आहे का. हे प्रत्येक छोट्या 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 गोष्टींचं, किंवा फायर तुमचं काय म्हणतात त्याला, फायर सपरेशन ते सगळं इन्स्टॉल्ड आहे का. सो बरेचदा लोक म्हणतात की नाही फूड ट्रक बऱ्याच थंड नसेल, फ्रीज नसेल, पण ते हेल्दी नसेल. त्यांनी म्हणजे सिस्टम आणि प्रोसेस अशा त्यांनी करून ठेवल्यात की ते एन्श्युअर की फूड क्वालिटी कॉम्प्रोमाइज होणारच नाही. एक्झॅक्टली. वा, म्हणजे
चान्सच नाही, स्कोपच नाही. आणि हे असं नाही की एकदा परमिट झालं की तुम्ही कंटिन्युअसली बिझनेस करा. नाही, दिस हॅज टू हॅपन एव्हरी इयर. म्हणजे रिसर्टिफाय. एक्झॅक्टली. त्यामुळे परमिट्स इज एव्हरी इयर. म्हणजे असं नाही की मला आता परमिट मिळालं मी म्हणजे त्याची व्हॅलिडिटी 1 वर्षाचीच असते. आणि ते मध्ये आधी कधीही येऊन इन्स्पेक्शन करतात. म्हणजे त्या वर्षी पण आतमध्ये येऊ शकणार ते. होय, ते आले होते आमच्याकडे, इन्स्पेक्टर आले होते. त्यामुळे आणि ते विदाऊट नोटीस येतात, तुम्हाला माहिती पण नसतं की ते इन्स्पेक्टर आहेत, आणि ते आल्यावर यू कॅनॉट डिनाय देम, नाहीतर तुमचं परमिट रिवोक करण्यात येतं. त्यामुळे ते येतात आणि बघतात. बरेचसे असे आहेत की त्याला इनफॅक्ट एक फूड मॅनेजर म्हणून एक एक्झाम म्हणतात त्याला, ती टेस्ट द्यावी लागते. ते दिल्यावरच तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळतं, आणि ते सर्टिफिकेट इज एसेन्शियल फॉर द फूड परमिट. त्याच्याशिवाय तुम्हाला परमिट मिळत नाही. आणि मग त्या एक्झाम मध्ये असं असतं की कुठलं फूड कुठल्या टेम्परेचरवर ठेवायचं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला माहिती होतं का की चिकन हॅज टू बी कुक्ड ॲट 165 degrees फॉर अ मिनिमम ऑफ 15 or 10 seconds. हे आपल्याला माहितीच नव्हतं. आपण तव्यामध्ये कढईमध्ये किंवा चव घेऊन बघ शिजलं का टोसून. ते हा प्रश्न आहे. नंबर सायंटिफिक. येस. आणि देर इज अ रेंज ऑल्सो विच इज दे कॉल इज लाईक द डेंजर झोन, की त्या टेम्परेचर मध्ये अवॉइड करायला पाहिजे. फूड जेव्हा तुम्ही स्टोअर करता त्यावेळेस त्या टेम्परेचर रेंज मध्ये स्टोअर झालं पाहिजे. त्या टेम्परेचर रेंजच्या बाहेर गेलं की इट्स गॉन. आणि इतर मीट्सचे इतर वेगवेगळे टेम्परेचर्स आहेत, ते ऑप्टिमम टेम्परेचर्स वगैरे वगैरे असं सगळं ते आहे. सो इट इज नॉट इझी. तिने जे सांगितलंय की लोकांना कधी कधी ते असं परसेप्शन असते की फूड ट्रक म्हटले की अनहेल्दी. दॅट इज ऍब्सोल्युटली नॉट ट्रू. म्हणजे फूड ट्रक खऱ्या अर्थाने मला वाटतं इट्स लिटरली अ रेस्टॉरंट जस्ट ऑन अ व्हील्स. बाकी म्हणजे टेक्निकली इट्स जस्ट स्मॉलर, पण बाकी सगळं सेमच आहे. यू आर गेटिंग अ स्पेस मे बी इन फ्रंट ऑफ द फूड ट्रक टू सिट अँड इट, पण बाकी प्रेटी मच तुमचं म्हणजे कॉन्टॅमिनेशन वगैरेचा तर प्रश्न येत नाही, कारण त्यांनी सगळं बाकीच्या सगळ्या गोष्टी दे हॅव एन्शुअर्ड ऑल दिस थिंग्स. इनफॅक्ट मी तर म्हणेन एक स्टेप पुढे जाऊन की प्रॉब्ली इट्स इव्हन मोर सेफर. कारण का फूड ट्रक मध्ये कसं आहे की तुम्हाला तो व्यक्ती समोर दिसतो आणि फूड ट्रकच्या आत दिसतं. तुम्ही रेस्टॉरंट मध्ये किचन जाऊन बघू शकत नाही आत. ट्रू. त्यामुळे किचन मध्ये काय चाललंय विंडो मध्ये ऑर्डर करताना तुम्हाला दिसणार आहे फूड ट्रक मध्ये काय चालू आहे. यस, एक्झॅक्टली. त्यामुळे इट्स बिट मोर सेफर इन फॅक्ट. आय अग्री. आता थोडंसं जर इफ यू गाईज डोंट माइंड ना, आपण थोडं कॉस्ट बद्दल बोलूया. तुम्ही जे फूड ट्रक आहे तो तुम्ही स्वतः डिझाईन केला का तुम्ही विकत घेतला? म्हणजे रेडी टू मेड होता तो? कसं फूड ट्रकचं असं असतं ना की बेस्ड ऑन युअर रिक्वायरमेंट ते शेल मिळतात. ओके. शेल म्हणजे असं तो बाहेरचा ढाचा आपण म्हणतो, कॉल इट अ चासी. गाडीची चाशी जशी असते तशी. आणि मग तुम्हाला मग त्या गाडीमध्ये काय काय पाहिजे, मग मला इतके सीटरच पाहिजे, मग मला मग तो एसी असाच पाहिजे, बर्नर एवढे पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, रंग वेगळा पाहिजे वगैरे, असे ते सगळे स्पेसिफिकेशन असतात. आणि मग बेस्ड ऑन दॅट कॉस्ट पण हे होतं. ओके. आणि अजून एक म्हणजे तुमचा मेन्यू काय त्याच्यावर पण. म्हणजे तुम्ही एवढं मोठं ग्रिल टाकलं, पण तुम्ही त्या ग्रिलवर नाही, तुम्ही वडापाव तळणार असाल तर ग्रिलचा काय? तर ते सगळा विचार करून मग तुम्ही तसं तर फूड ट्रक डिझाईन म्हणजे तो प्लॅन द्यायचा फूड ट्रकचा. बरोबर. आणि त्या शेल मध्ये काय काय पॉसिबल आहे. आता तुम्ही म्हणाल की मला सगळंच रेस्टॉरंट टाकायचं एवढ्या फूड ट्रक मध्ये, दॅट्स नॉट पॉसिबल. मग तो शेल मोठा फूड ट्रक घ्यायचा, आणि मग ऑब्व्हियसली जितका तुम्ही मोठा हे कराल तितकं कॉस्ट पण वाढते वगैरे वगैरे. आपल्या म्हणजे सपोज आपल्या तुमच्या टिपिकल इंडियन फूड जिथे मिळतंय अशा फूड ट्रक साठी एक रफली बॉल पार्क फिगर सांगू शकतो का किती फूड ट्रकला लागले? शुअर. म्हणजे आय मीन देर आर मल्टिपल बिझनेस. म्हणजे मी स्वतः आता हे करतोय की नाव दॅट आय एम इनटू दिस बिझनेस, आय लाईक टू एनकरेज न्यू, म्हणजे नवीन लोकांना किंवा काय बिझनेस चालू करायचं असेल तर मी असं म्हणेन की ॲट अ व्हेरी मिनिमम कॉस्ट आय कॅन रेंट माय फूड ट्रक. म्हणजे मी फूड ट्रक भाड्याने देऊ शकतो. मग त्यांना लिटरली एक $2,000 पर मंथच्या ह्याच्यात की फूड ट्रक आणि फूड ट्रकसाठी जागा पण आम्ही देऊ शकतो. तर ते त्याच्यात पण मी हे करतोय. सो दॅट इज हाऊ आय एम काइंड ऑफ हेल्पिंग. म्हणजे इतर लोकांना पण मी मदत करतोय. पण जर का कोणालाही स्वतःचा फूड ट्रक घ्यायचा असेल तर इट लिटरली डिपेंड. म्हणजे एनिवेअर फ्रॉम 25,000 ते 30,000, आणि देर इज नो एंड टू इट. म्हणजे यू कॅन. लोकांनी मला सांगितलं की अरे माझा फूड ट्रक मी $80,000 खर्च केला. लाईक
असेल. म्हणजे वी वेंट विथ MVP मॉडेल, लाईक आम्ही MVP मॉडेल बेसिकली चालू करू. दॅट्स द वे टू डू इट. बरोबर आहे. म्हणजे आणि जसं जसं तुम्हाला वाटत जातं की अरे आज एक नवीन इक्विपमेंट पाहिजे किंवा मला दुसरं काहीतरी पाहिजे किंवा वाढवायचं आहे, देन यू गो ऑन ऍडिंग अ बिट मोर. पण आमच्यासाठी जो आता आम्हाला पाहिजे ते सेट झालेलं आहे आणि ते सध्या. सो रफली तू म्हणतोस की 30-40 हजार पर्यंत तुमचा व्यवस्थित असा बेस एक चांगला डिसेंट फूड ट्रक मिळून जायला पाहिजे. व्हेरी नाईस. आता फूड ट्रक तुम्ही सॉर्ट केला, तो म्हणजे सगळ्यात पहिलं मोठं चॅलेंज आहे. तुम्ही सगळे सर्टिफिकेशन घेतले, तुमचा मेन्यू डिसाईड झाला होता, यू हॅड अ MVP होता तुमच्याकडे, कारण तुम्हाला तुमचा वडापाव माहिती होता, पावचे प्रॉब्लेम फिक्स. पण तो फूड ट्रक टाकायचा कुठे, इथे तो पण एक मेन इश्यू असतो, राईट? कारण तुम्ही फूड ट्रक आपल्याकडे कसं म्हणजे लाव रे रस्त्यावर फूड ट्रक कर सुरू, तसं इथे भरपूर रेस्ट्रिक्शन्स असतात. तर ते कसं सॉर्ट आउट केलं? पण आमच्याकडे काय आमच्याकडे असं गमतीशीर गोष्टी ऐकूया. ते असं झालं की जेव्हा आम्ही फूड ट्रक बघत होतो, म्हणजे आम्ही जेव्हा फूड ट्रक डिझाईन आणि हे करत होतो, तर ती एक लांब प्रोसेस आहे. म्हणजे ते मॅन्युफॅक्चर करून मग परमिट करून 1-2 महिने तर कुठेच जात नाही. पण त्या 2 महिन्यात तो फूड ट्रक लावायचा कुठे, ती जागा पण तर बघावी लागते, राईट? तर आम्ही सायमल्टेनियसली साईड बाय साईड ते पण बघत होतो. 1-2 जागा बघितल्या होत्या आणि इथे शेजारी एक म्हणजे 20 मिनिटाच्या अंतरावर आता जिथे आमचा फूड ट्रक आहे, एक फूड पार्क होतं. म्हणजे तिथे फूड ट्रक असायचे. आणि तिकडे आता पण म्हणजे आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा एक फूड ट्रक होता आणि तो फूड पार्क होता, म्हणजे चालू नव्हता. म्हणजे कसं होतं की 2 वर्षापूर्वी कोविडच्या टाइममध्ये ऑर अदर प्री कोविड ते 2-3 ट्रक्स होते आणि ते इट वॉज अ लाईव्हली प्लेस. पण जेव्हा कोविड आलं आणि गेलं, ते फूड ट्रक हळूहळू ते फूड पार्क ऍक्च्युली बंद होत गेलं. आणि तिकडचे सगळे फूड ट्रक्स आहेत ना, ते सगळे असे बंद होत मग ते लोकांनी अबॅन्डन केले. म्हणजे लिटरली सोडून गेले ते फूड ट्रक्स तिकडे. तसं पण करतात लोक. पार्किंग स्पेस असं गृहीत आणि सोडून दिला. म्हणजे बिझनेस नाही, काही नाही, मी गाडी लावून टाकली, तुला घ्यायची तर घे, नाहीतर नको घेऊ, सोडून टाकलं. तर आणि मला जागा हवी होती, तर मी गेलो तिकडे आणि तिकडच्या त्या ओनरला विचारलं की जागा मिळेल का. तर तिकडे एकच इंडियन ट्रक चालू होता आणि त्याने मला सांगितलं की जागा तर आहे, पण तुमचा काय मेन्यू आहे. सांगितलं की इंडियन आहे. मग त्याने सांगितलं की आमच्याकडे ऑलरेडी एक इंडियन फूड ट्रक आहे, मला त्यांना विचारावं लागेल. म्हटलं ठीक आहे, विचार, आय मीन शुडंट बी अ प्रॉब्लेम. मग त्याला बराच वेळ लागला. मग मी त्याला जाऊन विचारलं काय चाललंय. मग त्यांनी मला सांगितलं की नाही, ते सुट्टीवर गेले, कारण का काही असे त्यांचा इव्हेंट वगैरे आहे तो. आणि शेवटी मी त्या फूड ट्रकवाल्यांना डायरेक्टली विचारलं की मला इथे यायचं आहे, लुक्स लाईक म्हणजे ते ओनरनी तुम्हाला विचारलंय. मग त्यांनी मला सांगितलं की नाही ठीक आहे, तुमचा इंडियन आहे का, आम्ही ऑलरेडी आहोत इकडे, वी वुड नॉट लाईक अनदर इंडियन फूड ट्रक वगैरे. म्हटलं दॅट्स नॉट अप टू यू, म्हणजे दॅट्स अप टू दी ओनर. मग ते बरंच हे झालं आणि मग शेवटी त्यांनी मला सांगितलं नाही तुम्ही येऊ शकत नाही इकडे, कारण का आमचं कॉन्ट्रॅक्ट आहे. मग मी त्या ओनरला जाऊन विचारलं काय तुमचं कॉन्ट्रॅक्ट आहे का. तर त्यांनी मला सांगितलं नाही, कॉन्ट्रॅक्ट असं नाहीये, पण इट्स जस्ट लाईक अ व्हर्बल अग्रीमेंट. मग मला असं कळालं की त्यांना आहे ना, दे नीडेड सम हेल्प इन बिझनेस ऑल्सो. कारण का इफ यू वॉन्ट टू डेव्हलप अ फूड पार्क, असं नाही करून चालू की अरे तुझा फूड ट्रक नको, हिचा फूड ट्रक नको, तो फूड ट्रक नको. बिझनेस कसा करणार मग? इनफॅक्ट जेवढे जास्त ते बेटर आहे ना ऑप्शन कस्टमर. लोक तुमच्याकडे येत आहेत बिझनेससाठी आणि तुम्ही म्हणताय की अरे नाही, असं कसं चालेल. मग मी त्याला ऑफर केली की मी तुला हेल्प करतो, लेट मी हेल्प यू. मी असं त्याला ऑफर केली की मी येतो इकडे, माझा फूड ट्रक आणतो आणि मी पार्क पण डेव्हलप करतो. त्यामुळे मग असं झालं की देन वी गॉट इन टू दी पार्क, सो आय टूक ओव्हर द पार्क. त्यामुळे मग मी त्या पार्कची ओनरशिप पण घेतली. त्यामुळे ते इन्व्हेस्टमेंट त्याच्यात पण गेली. मग फूड ट्रक पण घेतला आणि मग ते पार्क पण आम्ही आता हे करतो. आणि राईट नाव म्हणजे सांगायला आवडेल की जेव्हा मी ते फूड ट्रक माझा टाकला तेव्हा माझा दुसरा फूड ट्रक होता तो. आत्ता या क्षणी त्या फूड पार्कवर ऑपरेशनल 4 फूड ट्रक्स आहेत, इन्क्लुडिंग माझा, आणि 2 आणखी येत आहेत. त्यामुळे आता बाय एंड ऑफ दिस मंथ 6 फूड ट्रक्स तिकडे असायला पाहिजे त्या पार्कवर. दोन्हींना येण्यासाठी आम्ही मदत करतोय,
आपले लोक आहेत काही काही मराठी फूड ट्रकच आहे, हेल्पिंग अदर्स ऑल्सो काइंड ऑफ लाईक की त्यांचा बिझनेस चालू करायला. फार फार छान किरण, हे फार कौतुकास्पद आहे की तू नुसतं स्वतःच्या व्यवसायाकडे तू फोकस नाही केला, तू कम्युनिटीमध्ये पण मदत करतोय आणि लोकांना तू प्रेरणा देतोय. तुम्ही तुमचा व्यवसाय करा, तुमचं फूड ट्रक स्टार्ट करा आणि त्यात तू मदत सुद्धा करतोय. नॉट जस्ट इन प्रोक्युरिंग द फूड ट्रक, तू त्यांना जागा वगैरे. आणि एक ज्वलंत उदाहरण आहे सुजितचं. व्हेरी नाईस. तो जो पार्क आहे, तो फूड ट्रक पार्क आहे, तो आता तू प्रेटी मच मॅनेजमेंट तू तुझ्या हातात आहे का? आय हॅव टेकन द ऑपरेशनल ओनरशिप ऑफ दॅट पार्क. नाईस. मित्रांनो, आपल्याला नॉर्मली नेहमी असं ऐकण्यात येतं, मी आपल्या व्हिडिओच्या खालचे सगळे कमेंट्स वाचत असतो आणि सगळ्यांना रिस्पॉन्स पण देत असतो. आणि एक जनरल परसेप्शन असं आहे आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये की मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला मदत करत नाही किंवा पण हे तुम्ही आजच्या ह्या किरण भाऊंच्या उदाहरणावरनं हे फार चुकीची समजूत आहे. हे सिद्ध झालंय. किरण भाऊंनी त्यांचं स्वतःचा फूड ट्रक तर उघडलाच, पण कम्युनिटीला पेबॅक आणि आपल्या मराठी कम्युनिटीला एस्पेशली पेबॅक म्हणून त्यांनी तिथे आता इथे सुजित भाऊंना मदत केली आणि अजून कोणी दुसरं जर अप्रोच झालं तर त्यांना सुद्धा ते मदत करणार. इट्स व्हेरी कमेंडेबल. थँक्यू किरण, फार फार छान. आणि फक्त कस्टमर्सच्या दृष्टीने आम्ही विचार करतो की मुलं बरेचदा आपण खायला येतो पण मुलांना खेळायला नसतं किंवा असं, तर आम्ही प्लेस्केप टाकतोय तिकडे किंवा इट्स अ पेट फ्रेंडली पार्क. त्यामुळे आम्ही फ्युचरमध्ये, आता नाही पण पेटसाठी काही करता येईल का वगैरे असे पण प्लॅन आहेत. आता आपले पुन्हा आपण थोडंसं आपल्या फूड ट्रक पार्कच्या विषयाकडे वळूयात. आता तुम्ही दोघं जॉब करतात, ओके, प्लस तुम्ही पाव बनवतात, प्लस झटका वडापाव करतात आणि ऍट द सेम टाइम तुम्ही फूड ट्रक मॅनेज करताय. एवढे सगळे उपक्रम तुम्ही स्टार्ट केलेत आणि तुम्ही करतायत ते कन्सिस्टंटली. तर तुमचा टाइम मॅनेजमेंट तुम्ही कसं करतात आणि टाइम मॅनेजमेंटसाठी तुम्ही काही टिप्स आणि ट्रिक्स देऊ शकता का? जर आपला एखादा कोणी व्ह्युअर आहे आणि ते मे बी दे गेट इन्स्पायर्ड. अमेरिकन लाईफ फार बिझी आहे, ओके, 9 ते 5 तर असतंच, पण बाकीच्या गोष्टी इथे हेल्प नसते, आपल्याला माहिती आहे. म्हणजे भारतामध्ये कसं की आपण कामवाली बाई आहे, ड्रायव्हर आहे, भरपूर हेल्प असते. नुसते ते नाही, आपली कम्युनिटी तिथं फार स्ट्रॉंग आहे भारतात, पण इथं तसं नसतं. तर तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करताना मला याचं फार कुतूहल आहे आणि मला ऐकायला आवडेल. तर या सगळ्या गोष्टीमधनं ना, म्हणजे आम्हाला एक्स्ट्रा वेळ तर जातोच आहे आमचा. त्याचं डाऊन साईड असं आहे की फॅमिली टाइम आमचा थोडासा कमी झालेला आहे. पण तुम्ही लॉंग टर्म जर का विचार केला की आम्हाला एवढं माहिती आहे की हे पुढे तुम्ही आता कष्ट करावे लागणार आहेत आणि याचं पुढे तुम्हाला फळ मिळेल, ते हा विश्वास ठेवायचा, त्याच्यावरच जायचं थोडंसं, आणि ते आम्ही कन्सिडर केले. आणि दुसरी गोष्ट असं आहे की असं पण नाही व्हायला पाहिजे की तुम्ही कम्प्लिटली बर्नआउट व्हाल, आणि आम्ही त्या लेवलला पोहोचतोय. त्यामुळे आम्ही आता असं डिसाईड केलं की आम्हाला वी नीड टू हायर. अशी सिच्युएशन नाही आली पाहिजे की तुम्ही कम्प्लिटली बर्नआउट व्हा, कारण का तुम्ही ते झालं ना तर मग तुमचं फ्युचर पण म्हणजे तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि त्यामुळे तुम्ही ते आयडेंटिफाय करायला पाहिजे की तुमचा ब्रेकिंग पॉइंट काय आणि तुम्ही ते ऍड्रेस करायला पाहिजे. सो यू हॅव टू कॉन्स्टंटली कीप थिंकिंग अहेड की आज आपण इतकं करतोय, आपल्याला उद्या जर का आणखी ऑर्डर झाले तर काय करायचे. फॉर एक्झाम्पल आम्हाला ते 800 पावाची ऑर्डर आली आणि वी कॅन डू इट राईट नाउ. पण असं नाही की उद्या किंवा पुढच्या महिन्यात आले तर मी रिफ्यूज नाही करू शकत, अदरवाईज नाही तर मी ग्रो नाही करणार. हे का करतोय कारण का जेव्हा आम्ही चालू केलं वडापाव, म्हणजे बिझनेस जेव्हा चालू केला, येल्पवर जे कॉमेंट्स आले ना, इनफॅक्ट तुम्ही आता पण बघू शकता आमच्या येल्पवरचे कॉमेंट्स, लोकांनी अशा स्टोरीज लिहिल्या आहेत आणि त्यांनी सांगितले की मुंबईची आठवण येते हे खाऊन. दॅट इज द मोमेंट दॅट यू लिव्ह फॉर. जेव्हा असे कॉमेंट्स येतात ना, मग ते 4 तासाची झोप वगैरे ते सगळी विसरून गेलात तुम्ही. सो दॅट इज लाईक तुम्हाला मिळालं, तुमचं चीज झालं ते. तर त्याच्यासाठी दॅट इज, कीप दॅट इन माइंड, यू विल गेट देअर. मी हा म्हणजे बोलणार होतो की किरण, तू जे आधी म्हटलं, तुझं जे इन्स्पिरेशन होतं आणि वडापावच्या मागे तुझे प्युरेस्ट फॉर्म ऑफ इंटेन्शन होतं की मला फक्त ती आठवण, आय जस्ट वॉन्ट टू रिलीव्ह दॅट मेमरी हिअर अमेरिकेमध्ये. आणि त्या प्युअर इंटेन्शनने ते तू स्टार्ट केलं आणि म्हणूनच ते सक्सेसफुल झालं असं मला फार वाटतं. इट्स अ दुय्यम फॅक्टर, राईट? ते मनी विल कम, एक्झॅक्टली, पैसा विल कम, पण ते आय थिंक दॅट समवेअर इज फार क्रिटिकल. आणि तेच तू म्हणजे 24 तासापैकी तू 20-20 तास तुम्ही काम करतायत, तुमची फॅमिली पण तुम्हाला मदत करते. सो दॅट ओनली कम्स जेव्हा ते
ती फायर आतमध्ये ती बर्निंग आहे. एक्झॅक्टली, ती आग पाहिजे तुमच्यामध्ये, जोपर्यंत पॅशन पाहिजे. नाही, आणि इनफॅक्ट मी अजून एक ऍड करीन की मगाशी किरण माझ्या बाबतीत म्हणाला की नाही म्हणायला आवडत नाही, ही कोणालाही पूजेला नाही म्हणत नाही. आय थिंक सेम पॉइंट ह्याच्यात पण आहे थोडासा, की विंडोवर कोणी आलं कस्टमर की त्यांना नाहीये वडापाव असं नाही, त्यासाठी मग आपण सकाळी 6ला उठू, लवकर करू. आता कुठेतरी कपॅसिटी आमची पण संपते आणि वेळ पुरत नाही वगैरे होतंय, ते आम्ही प्रयत्न करतोय की ते कसं सॉल्व्ह करू शकतो. पण जे नाही म्हणायला आवडत नाही ना, ते तिथेही कुठेतरी इम्प्लिमेंट होतं की नाही, कस्टमर आज आपण दुसरीकडे कुठे खायला गेलो आणि हे नाहीये किंवा संपलंय असं म्हटलं की आपल्याला कसं वाटेल. सेम माणूस आज एवढे कष्ट घेऊन इकडे आलाय तर त्याला मिळालं पाहिजे. बरोबर. फॅमिली म्हणजे इनफॅक्ट माझा मुलगा 14 वर्षाचाच आहे, पण तो कॅशियर म्हणून उभा असतो आमच्या बरोबरीने 5 तास आणि तो खूप मदत करतो. आणि जमेल तेव्हा मुलगी पण येते, ती UT ऑस्टिनला आहे त्यामुळे तिला जमेल तेव्हा येते ती, पण तो मात्र आमच्या बरोबरीने गेला 4था आठवडा आहे, तो पण आमच्या बरोबरीने उभा असतो तिकडे. फार फार छान आहे ते, म्हणजे तुम्ही त्याला इन्व्हॉल्व करताय ना, त्याला हे जे नॉलेज आणि हे जे स्किल सेट आहे ना, लाईव्ह ऍक्च्युअल एक्सपिरियन्स, अनुभव, कस्टमर फेसिंग त्याचा रोल आहे तो, तिथं कस्टमरशी बोलतोय, हँडल करतोय, कॅशियर. म्हणजे ह्या एक्सपिरियन्सला तुम्ही नाही मिळत हा एक्सपिरियन्स, आणि पुस्तकं वाचून नाही होत हे सगळं. सो फार छान आहे त्याच्यासाठी. आणि नुसतंच माहितीये का बिझनेस सेन्स नाही शिकत आहे, त्याच्याबरोबर आपले 4 मराठी लोक येतात. जेव्हा आपली लोक जास्ती भेटतात ना, तेव्हा ते आपले संस्कार, आपले विचार, हे कुठेतरी त्यांच्यावर पण संस्कार घडत असतात. बरोबर. व्हेरी नाईस. थोडंसं आपण आहे ना तुमच्या पुढच्या प्लॅन्स बद्दल बोलूयात. फूड पार्क जो आहे आता, जो तुम्ही मॅनेज करताय, झटका वडापाव फूड ट्रकचे काही प्लॅन्स आहेत का पुढे? वेल, प्लॅन्स तरी तसे अगदी काही आम्ही जास्ती फार पुढचा पण जास्त विचार केला नाही, कारण का फूड पार्क तर तो एक साईड झाला. म्हणजे फूड पार्कमध्ये कम्युनिटी बिल्डिंगसाठी फूड पार्क आहे, तर ते आम्ही डेफिनेटली करू. मला पावाचं डेफिनेटली स्केलअप करायचं आहे, त्यामुळे सध्या आमचे पाव आमच्याकडेच आहेत फक्त, पण लोक आम्हाला येऊन विचारतायत की तुम्ही तुमचे पाव कुठे मिळतील, त्यामुळे मला तो पावाचा बिझनेस स्केल करायचा आहे. रेस्टॉरंट्सला म्हणजे कमर्शियली आणि रिटेलमध्ये पण मला ते करायचंय, तर त्या दृष्टिकोनातनं पण आम्ही थोडंसं प्लॅन करतोय. द अल्टिमेट गोल इज की झटका वडापाव जर का फ्रँचायझी करायचं झालं तर दॅट विल बी दी अल्टिमेट अमेरिकन ड्रीम. मला तरी अजून एक आहे, मी बोलले पण किरणला, तो विसरलाय होते, पण ड्राईव्ह थ्रू वडापाव. सो दॅट इज समथिंग वी वॉन्ट टू डू. म्हणजे मॅकडोनल्ड्सला गेलं की घेतलं आणि पळाले, तसं वडापाव पण तसा पाहिजे. फ्रँचायझी मॉडेलमध्ये तसंच आहे की ते फ्रँचायझी मॉडेल आपण जेव्हा म्हणतो की वडापाव हे खाद्य, मी वडापावला खाद्य मानत नाही, तो एक असा एक इमोशन, एक भावना आहे ती. एक्झॅक्टली, थँक्यू फॉर दॅट. ती वडापाव असं इमोशन, अशी एक भावना जी आहे ना, की मला पाहिजे तेव्हा मिळेल आणि तो मला असं एक्सपिरियन्स देईल आणि मला कुठेही कसंही मिळालं पाहिजे. ते घ्यायला, तू वडापाव घ्यायला तुला प्लॅनिंग नाही करावं लागत. आणि वडापाव ड्राईव्ह थ्रू, दॅट इज दी एसेन्स ऑफ वडापाव. लाईक तुम्हाला न थांबता 1 मिनिटात तुम्हाला वडापाव मिळतो, 2 मिनिटात तुम्ही खाता निघता. व्हेरी नाईस. फार छान. म्हणजे फ्युचर प्लॅन्स आहेत तुमचे, आणि गुड लक टू बोथ ऑफ यू. मला काही डाऊट नाही की हे जे काही तुम्ही कराल ते डेफिनेटली सक्सेस. तुम्ही ना तुमचा अप्रोच फार छान मेथॉडिकल आणि सिस्टमॅटिक अप्रोच आहे. स्टडी करून MVP, ओके, मग त्याचं एक्झिक्युशन सुद्धा, आणि स्टार्टिंग विथ स्मॉल अँड देन स्लोली स्केलिंग इट. तर ही जी तुम्ही प्रोसेस जी फॉलो केली ना, अतिशय अतिशय सुंदर आहे, आणि त्याच्यातनं तुम्हाला ते सक्सेस फार चांगल्या पद्धतीने मिळत गेलं, आणि नो डाऊट तुम्ही ते कंटिन्यू करत राहाल. धन्यवाद. चांगले डिमांड आहे पावची, नुसत्या पावची नाही, वडापावची पण आहे. झटका वडापाव चांगला चालू आहे, विकेंडला तुमचं बिझी आहे, आणि पुढे ग्रोथ म्हणजे वाढत जाणार आहे, याबद्दल मला तर काही शंका नाही. तर पुढे जाऊन तुमचा असे काही प्लॅन्स आहे की याच्यामध्ये पूर्ण 100% उतरायचं आणि 9 to 5 जो जॉब आहे तुमचा तो सोडून मे बी फुल बिझनेसमध्ये फोकस करायचा, असं काही प्लॅन आहे का? तसं जर का झालं तर उत्तमच आहे. म्हणजे जॉब वाईट आहे असं नाहीये, पण तुमचे जे गोल आहे, तुमची जी स्वप्न आहे, ते ड्रीम आहे की वी वुड लाईक टू गेट देअर, आणि द इंटेन्शन बिहाइंड दॅट इज असं नाही की जॉब नको आणि दुसरं काहीतरी, पण याच्याने असं होतं ना, तुम्हाला एक समाधान असं वेगळं मिळतं की जॉब तुमच्यासाठी असतो, पण तुम्ही हे जे काय करताय
हे म्हणजे एनी बिझनेस तुम्ही स्वतःला डेव्हलप करण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इतरांना पण डेव्हलप करताय, राईट? तुम्ही इतर लोक जॉईन होता, तुम्ही जेव्हा हायर करता तेव्हा त्यांना पण त्यांचं अपब्रिंगिंग असतं आणि मग नंतर युआर हेल्पिंग द कम्युनिटी ऑल्सो, तर ते सगळं असतं. सो in fact if it reaches to that point we will definitely look at like that as a full time, म्हणजे ते तसं करता येईल त्या स्केलला जर का झालं, होपफुली होईल तर येस, आय मीन वी डेफिनेटली वॉन्ट टू गेट देअर. एक गोष्ट आहे की ते जे परसेप्शन असतं की अमेरिकेत तुम्ही आहात तर तुमचा जॉब जर का असेल तर तुम्ही तर तितके कमवतच असाल, तुमचं लाईफ सेट असेल. मराठी शब्द आहे, खोऱ्याने पैसा उडत असाल. तुम्ही काय अमेरिकेमध्ये, तुम्ही अमेरिकेत डॉलर, तुम्ही तर इतके कमवतच असाल, तुम्हाला काय गरज आहे वगैरे, हे सगळं परसेप्शन आहे. तुम्ही तुमचं इन्कम पण आहे पण तुमचं एक्सपेन्स पण तितकाच जास्ती आहे. त्यामुळे असं नाही की आता आम्ही ते पण डिस्कस करत असतो की काय करायचं, म्हणजे आता आमचा एक्स्ट्रा टाइम चाललाय, आमचे 20-20 तास चालले, तर मग असं होतं की डिबेट होतं की काय जॉब सोडायचा का नाही. तर नाही, आम्ही ते डिसाईड केले की नाही जॉब सोडायचा, कारण का ते एक आहे की जेणेकरून एक कॉन्स्टंट स्ट्रीम चालू आहे. बरोबर. आणि आम्ही जॉब सोडू पण ऍट अ पॉइंट वेअर दिस थिंग हॅज टू स्केल अप रिअली हाय. बरोबर. नाईस. सो जॉब सोडत नाही होत आम्ही, ते बरोबर आहे, पण त्याच्याबरोबर जॉबची कामं आणि ह्याची कामं हे तुम्हाला पॅशन असेल ना तरच तुम्ही करा. आणि ते तुम्ही कामं करताय कारण तुम्हाला पॅशन आहे, आणि काम करताय म्हणजे काय, आम्ही पाव बनवतोय, हे सगळं फूड बनवतोय, पण ते समोर दिसतं ते आहे. त्याच्या बरोबरीने आम्ही फायनान्सेस हँडल करतोय, त्याच्याबरोबर ही एवढी मोठी मोठी भांडी, डिशवॉशर आहे, डिशवॉशरमध्ये जातील, नाही एवढी मोठी भांडी डिशवॉशरमध्ये जात नाहीत. तुम्हाला सगळी हाताने एक एक करून घासावी लागतात, ती वाळवावी लागतात, ती जागेवर लावावी लागतात. ही सगळी छोटी छोटी कामं आहेत ना, ती दिसत नाहीत, पण पॅशन असेल तर माणूस करतं. आणि झोप पण थोडीशी कॉम्प्रोमाइज करावी लागते जर का तुम्हाला हे सगळं करायचं असेल तर. सॅक्रिफायसेस डेफिनेटली, कष्ट भरपूर आहे. म्हणजे हे जे परसेप्शन आहे की अमेरिकन ड्रीम आहे, पण अमेरिकन ड्रीम झोपून येत नाही. अमेरिकन ड्रीम साठी तुम्हाला ते ड्रीम आल्यानंतर जागावं लागतं, आणि तुम्ही जेव्हा जगत असतात म्हणजे तुमच्या त्या स्टेटमध्ये कष्ट करावे लागतात, तेव्हा तुमचं ते ड्रीम रिअलाइज होतं. सो दॅट इज व्हॉट वीड लाईक टू से. आय लव्ह दॅट फ्रेज. म्हणजे तू जे म्हटलं की अमेरिकन ड्रीम झोपून येत नाही. व्हेरी नाईस, व्हेरी नाईसली सेड. आता आपले जे प्रेक्षक आहेत, आपला मे बी एखादं मराठी जोडपं आहे, आणि ते तुमची स्टोरी बघून आता त्यांना काय करायला पाहिजे त्यांनी, जर असं कोणाला वाटत असेल स्टार्ट करायचंय कुठेतरी तर? वेल, मला तरी असं वाटतं की आम्ही त्या स्टेजला पोहोचलो नाही आहोत अजून की जेणेकरून आम्ही उपदेश देऊ शकतो की असं करा तसं करा. आम्ही स्वतः शिकतोय. एव्हरी डे इज अ लर्निंग फॉर अस. तुम्ही जर का ऑस्टिनमध्ये असाल आणि तुम्ही जर का या बिझनेस लाईनमध्ये तुम्हाला यायचं असेल तर प्लीज रीच आउट टू मी. आय एम विलिंग टू हेल्प बाय वे ऑफ लाईक ॲज आय सेड, माझा फूड पार्क आहे, माझ्याकडे फूड ट्रक्स आहेत. आय कॅन डेफिनेटली हेल्प. अजून आम्ही त्या लेवलला नक्कीच नाही पोहोचलो की आम्ही उपदेश करू, पण आमची मदतीची कायम तयारी असते. त्यामुळे कोणालाही मदत हवी असेल तर आम्ही नक्की करू. ते शिकतील आणि त्यांच्याबरोबर आम्ही पण शिकू. त्यामुळे मदत नक्की करू, उपदेश तर असा काही नाही. नाईस. तर मित्रांनो, हा होता किरण आणि भाग्यश्री धोत्रे यांचा प्रेरणादायी झटका वडापाव याचा प्रवास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.